आता असं रूप आलंय की दाऊद ही एक मुस्लिम डॉन आणि आता जे हिंदू काही आहेत म्हणजे मन्या सुर्वे हिंदू डॉन, अरुण गवळी हिंदू डॉन, रमा नाईक हिंदू डॉन किंवा छोटा राजन हिंदू डॉन, ते असले धार्मिक डॉन म्हणून आहेत काही लोक? यांना धर्माशी काहीही देणं घेणं नाही. या मस्तानला 1964 साली मी मुसाफिरखान्यामध्ये शिपायाला मारलं म्हणून अटक केलं. त्यावेळी तो नुकताच लीडर होत होता. त्याला अर्थ आणून टाकला तर सगळे आधी अरे तू मस्तान बघ. म्हणलं काय झालं? त्याने पोलिसाला मारल्यावर मी सहन करू शकत नाही की त्यावेळी मी दाऊद बघे तरुण पोरं होते 18-20 वर्षाची. तर ते तिकडे क्राईम रेडमध्ये खबऱ्या म्हणून उभे राहायचे. त्यांचा बाप हवालदार होता ना. मन्या सुर्वेचा कुठेही काडीचा संबंध दाऊदशी त्या केसमध्ये नाही. त्याचा काय संबंधच नाही. माझ्या सगळ्या इन्व्हेस्टिगेशन तर मी केलं ते केसचं. आता खरंच कोणाला तरी कानावर विश्वास बसणार नाही की दाऊद हे रमा नाईक, अरुण गवळी, बाबू रेशीम किंवा आणखीन कोणी त्यांच्याबरोबर जे होते हे पूर्वी सगळे एकत्र होते. ते सगळे अरुण गवळीची पोरं खवळली. सगळं झालं झेंडे साहेबांनी केलेलं आहे. झेंडे साहेबाला उडवायचा. त्यावेळी रमाने त्यांना सांगितलं झेंडे साहेब खोटं काम करत नाही किंवा तो खरा माणूस आहे, त्याच्याविरुद्ध कोणी काय करत नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी ते सामनामध्ये गेले बाळासाहेबांकडे की तो झेंडे सगळा मुसलमानांचं एक मदत करतो असं तसं. सामनात माझ्याविरुद्ध आर्टिकल हिरवा झेंडे म्हणून. आणि तिथल्या सगळ्या हिंदू लोकांना बोललं, आमचे शिपाई पण ते सगळ्यांना म्हणलं आज ईद आहे ना, ते सगळे नमाज संपला की आपण सगळ्यांना फुलं वाटूया. आणि मग ते मुसलमान सगळे मी जमा केले. आता शिवजयंती आली, ती निवडणूक निघते. बोले तुम्ही तिकडे तुमच्या मस्जिदच्या बाहेर हे ठेवा सरबताचे बत्ते आणि ते सगळ्यांना सरबत वाटा. त्यामुळं माझ्या सुदैवाने मला कधीही गोळी उडवावी लागली नाही. तुम्ही कधी कोणाला गोळी नाही? मी अजूनपर्यंत पोलीस खात्यात असताना माझ्या 37 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये मी गोळी उडवली नाही. आत्ताच्या दिवसात साधारणपणे असं म्हणतात की सरकारी ऑफिसात गेला तुम्ही तर एकतर तो आलेल्या माणसाला कसा कटवायचा आणि कटला नाही तर कसा कापायचा, एवढे सगळे सरकारी अधिकाऱ्यांची जनरल वृत्ती अशी. नमस्कार, विमर्शमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मी मयूर आडकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. पुन्हा एकदा आपण रिटायर्ड ACP मधुकर झेंडे साहेब यांना बोलतं करणार आहोत. ह्या मुलाखतीचा हा दुसरा भाग आहे. खरं म्हणजे जे आजच्या काळात त्यावेळच्या पोलिसिंगचं जे महत्त्व होतं, त्या पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या कर्तृत्वाचं जे महत्त्व आहे ते सांगणं ह्या मुलाखतीचा हेतू आहे. त्यामुळे आपण जास्त न बोलता पुन्हा एकदा झेंडे साहेबांकडे वळूया आणि त्या 80च्या दशकात गँगवॉर कसा निर्माण झाला, त्याला काबू कसं करण्यात आलं किंवा तो काबूमध्ये आहे का, आणि आत्ता नवीन काय उत्पन्न होते त्या विषयावर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आणि जे मी गेल्या भागाच्या शेवटाला म्हटलं की पोलीस अधिकाऱ्यातला माणूस खूप महत्त्वाचा असतो की जो या गुन्ह्यांवर, गुन्हेगारांवर माणूसपणाची वचक बसवून पण त्यांना सरळ करू शकतो. याची उदाहरणं झेंडे साहेबांनी अनेक वस्तुपाठ याचे घालून दिलेले आहेत. तेही आपल्याला त्यांच्याकडून ऐकायचं आहे. झेंडे साहेब, पुन्हा एकदा स्वागत तुमचं. नमस्कार. झेंडे साहेब, 80च्या दशकात जेव्हा तुम्ही कार्यरत होतात तेव्हा सगळ्यांना दाऊद माहिती आहे, पण त्याच्या आधी पठाण गँग, वर्धा राजन आणि रमा नाईक असे अनेक मराठी मुस्लिम तरुण कार्यरत होते या गुन्हेगारी क्षेत्रामध्ये. तर नेमकं हे टोळी म्हणजे आज सगळ्यांना वाटतंय की ते मराठी हिंदू डॉन आहे, तो मुस्लिम डॉन आहे दाऊद, आणि ते करीम लाला, ते आणखीन कोणी, हे वेगवेगळे धर्मामध्ये वाटले गेले आहेत किंवा गटांमध्ये वाटले गेले. पण खरंच ते धर्माच्या आधारित सुरू झालं होतं का, किंवा त्यांचा मूळ हेतू काय होता? या गुन्हेगारीला कुठून सुरुवात झाली, या टोळ्यांना कुठून सुरुवात झाली होती? टोळ्यांच्या आधी मुंबईमध्ये पूर्वीच्या काळी विविध तालमी असायच्या, आखाडे, तालमीचे आखाडे. तर तिथले जे वस्ताद असायचे ते त्यात आता 10व्या खेतवाडीत डबल छाती होता किंवा मुंबईला त्यावेळेचे मुंबई अनभिषिक्त राजे आमचे सखा पाटील होते, त्यांचा राईट हँड म्हणून त्यावेळी दादा बोरकरचं नाव होतं. तर ते परळ बिरळच्या तिथे व्यायामशाळांमध्ये त्या त्या एरियातले लोकल गुंड आणि त्यांची त्या त्या एरियामध्ये वचक असायची. ते काय आपल्या एरिया सोडून बाहेर जायचे नाही. 10व्या खेतवाडीचा डबल छाती तो सीपीटँगला जायचा नाही. त्याची सगळी एरिया त्या त्या एरियामध्ये त्या काळामध्ये हे व्यायामशाळेमध्ये जाणारे लोक तेच थोडीशी दादागिरी करायची. त्यानंतर 60 नंतरचा जो काळ आला त्यानंतर हे स्मगलिंग मुंबईत सुरू झालं. आणि स्मगलिंगमध्ये त्यावेळी तो मस्तान जो हाजी मस्तान होता तो साधा कुली होता.
अच्छा. हा, त्याचं मुसाफिर खाण्यात सायकलचं एक दुकान होतं. हम्म. आणि तो त्यावेळी काय 2-3 प्रकारचे स्मगलिंग व्हायची. एक बोजा म्हणजे कपड्याचं व्हायचं, आणि तुकडा म्हणजे सोन्याचं व्हायचं, घड्याळाचं, असे हे करणारे. आणि जनरली स्मगलिंग करणारे मोस्टली मुस्लिम, आणि तो माल विकणारे म्हणजे शुक्लाजी स्ट्रीटमध्ये जेवढे मारवाडी होते सगळे, याचा धंदा करणारे, व्याजाचा धंदा किंवा लोनवर पैसे देणारे, ते मारवाडी यांचा माल घ्यायचे आणि ते विकायचे. तर जास्तीत जास्त सोनं जास्त पैसे मिळायचे म्हणजे सोन्यामध्ये. तर सोन्याचे तुकड्या धंदा करायचे. तर त्यावेळी मस्तान आणि युसुफ पटेल हे त्यावेळेचे लिडिंग स्मगलर होते. तर त्या दोघांमध्ये काहीतरी गोष्टीवरून डिस्प्यूट झाली, दोघांचं भांडण झालं. तर त्या भांडणामध्ये मस्तानी काय केलं, पाकिस्तानवरून गुंड मागवले आणि त्या युसुफ पटेलला मारण्यासाठी. ते युसुफ पटेलला मारण्यासाठी तर त्या आपल्या आता हवालदार गुलाब चौक म्हणजे भेंडीबाजार चौकाच्या तो चौक आहे, त्याला आता हवालदार गुलाब चौक नाव दिलं. तर तिथून जात असताना त्या पाकिस्तानी लोकांनी त्या युसुफ पटेलवर फायरिंग केलं. तर चुकून त्यावेळी त्याला प्रोटेक्शनला गुलाब हवालदार होता, त्याला गोळी लागली, तो पडला आणि मेला. आणि मग त्या गँगमध्ये सगळे मस्तानचे त्यावेळेचे जे सहकारी होते ते सगळे बासू, कोण कोण होते, मजीद काळ्या, त्यामुळे आता सगळी नावं मला आठवत, पण ते सगळे त्यावेळी जेलमध्ये. नाही तर ते हिंदू पण होता, मला वाटतं त्या डायमंड हॉटेलचा मालक होता, तो हिंदू होता. तर त्या सगळ्यांना त्यावेळी जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. तर त्यावेळी म्हणजे मुंबईमध्ये जी खरी गँगवॉरची सुरुवात झाली ती या डिस्प्यूटमुळे. त्याच्या आधी मी पलटण पोलीस स्टेशनला असताना तिकडे शेरखान नावाचा एक पठाण मोठा दादा होता, आणि मस्तानचं नुकतंच दादागिरी सुरू झाली होती. त्यावेळी मी पलटण रोडला नुकताच गेलो होतो. तिकडे त्या दोघांची मारामारी झाली आणि त्या मस्तानच्या लोकांनी या शेरखानला मारलं. तर तो पोलीस स्टेशनला आला. तर त्याचं नाव फार होतं त्यावेळी. शेर म्हणाले, शेरखान तुम कंप्लेंट नहीं हुआ? बोले साहब क्या है, आदमी को फैमिली हो गया ना, अभी मेरे को लॉरी है, बल 2 बच्चे, अभी भी गांडू बन जाता है. बोले अभी मेरे का हिम्मत टूट गया, अभी मैं झगड़ा नहीं कर सकता, आप जो कानून से होगा वो करो. अशी त्यात थोडीशी ह्युमॅनिटीची पण अँगल आला. आणि मग त्या भांडणामधून ते नंतर जयप्रकाश नारायणच्या पुढे यांनी जाऊन शपथ घेतली की आम्ही आता स्मगलिंग करणार. हाजी मस्तानी शपथ घेतली. मग बऱ्याचदा काय होतं की ते जॅकेट असतं, सोन्याचं जॅकेट, ते घेऊन तो स्मगलर येतो आणि आल्यानंतर तो बऱ्याचदा तिथल्या कस्टम ऑफिसरला द्यायचं. मग त्याने कस्टम ऑफिसर ते जॅकेट घालायचं आणि बाहेर आणून द्यायचं, त्याला काय कमिशन असेल देत. तर एका कस्टम ऑफिसरनी ते जॅकेट घेतलं आणि घरी गेलं. ते सगळे जॅकेट त्यावेळी सोन्याचा भाव 200-250 रुपये तोळा असेल. तर तो घरी गेल्यानंतर त्याला मागायला गेले, नाही देता क्या करेगा जाओ. तर काय करायचं, ते पोलीस स्टेशनला आलं, कंप्लेंट द्यायला साहेब ऐसा, क्राईम ब्रँचला. क्राईम ब्रँच म्हणले ऐसा इलिगल कंप्लेंट आम्ही नाही लेत आहे. की त्यावेळी दाऊद बोळे तरुण पोरं होते 18-20 वर्षाची. तर ते तिकडे क्राईम ब्रँचमध्ये खबऱ्या म्हणून उभे राहायचे. त्यांचा बाप हवालदार होता ना. हां, तर तिथे त्यांनी बघितलं की त्यांना माहीत आहे पोलीस कशी इन्क्वायरी करतात, काय माल रिकवर करतात. त्यांनी म्हणलं चल हम तुमको रिकवर करके देत आहे, हमको आधा देगा, म्हणा देगा. मग त्यांनी त्या कस्टम ऑफिसरला धरून आणला. त्याला बडो दाऊद आणि नाही, अमीरजादा हे सगळी मुस्लिम पोरं एकत्र होती. अमीरजादा, आलमजेब, दाऊद सगळे एकत्र होते. तर त्यांनी त्याला सगळ्यांनी उचलून आणला, त्याला बडवला. तो कबूल झाला. त्यांनी ते जॅकेट दिलं. जॅकेट दिलं त्यांनी, ते मारवाड्याला नेऊन दिलं. ते पैसे दिले त्यांनी, 2 लाख रुपये त्यांना दिले. आता यांचं ठरलं होतं की अर्धी वाटून घ्यायची, पठाण गँग आणि दाऊद गँग. तर दाऊदने त्यांना काहीतरी 25,000 रुपये दिले आणि त्याची बोलवलं. म्हणून असा का मला अर्धा हिस्सा मिळाला पाहिजे नाही, म्हणून त्यांच्या दोघांच्यात मारामारी सुरू झाली. म्हणजे एकमेकाला कुठे दिसले त्यांच्या माणसाला मार, त्याच्या माणसाला मार, पोलिसाला जा त्याला मार, अशी या 2 गँगमध्ये म्हणजे खरी गँगवरची सुरुवात माझ्या मते ही तिथे सुरुवात झाली. मग हे काही लोक मध्यस्थ पडले. करीमला पठाणांचा लीडर. मग ते सगळे त्यावेळी समद खान त्याचा पुतण्या, त्याच्या भावाचा मुलं. मग ते गेले मस्तानकडे. सगळे म्हणले चलो मस्तानबाईकडे पाहिजे. मस्तानबाईला त्यांनी त्यामुळे बोल, तो म्हणलं 1 लाख नाही, बोले कम से कम 75 तो आप दे दो. तर दाऊद म्हणला ठीक आहे का. 75,000 सेटलमेंट झाली, परत दिली. पण नंतर दाऊद फिरला आणि त्यांनी पैसे द्यायला नकार दिला.
मग ही खुन्नस वाढत चालली. तर एक दिवशी दाऊदचा भाऊ शाबीर, तो त्याची ते गाणारी बाई होती, तिला घेऊन फिरायला चालला होता. त्या हाजी आलेले ते ज्यूस वगैरे प्यायले आणि तिथे ह्या लोकांनी पाहिलं की हा या गाडीत आहे. त्यांनी म्हणलं चला आता हे आपले पैसे देत नाही यांचं. ते त्याच्या मागे गेले आणि त्या प्रभादेवीच्या तिथे त्या पेट्रोल पंपावर त्यांनी जाऊन त्याला मारला, गोळी मारली, कोयत्याने मारला. आणि मग ती घाबरली. ती घाबरून पळत दाऊदला सांगायला गेली पाकमध्ये स्ट्रीटला की असं असं झालं. हे लोक पण दाऊदला मारायला म्हणून ते वेपन घेऊन तिकडे गेले. दाऊदच्या तिथे फायरिंग सुरू केली त्यांनी, दाऊदच्या घरी जाऊन, दाऊदच्या पाकमध्ये स्ट्रीटला. दाऊदने पण वरून तिकडे तो त्यांचा कोण एक पैलवान होता, त्यांनी आणि दाऊदनी यांच्यावर फायरिंग सुरू केलं. त्यातली एक गोळी याच्या ढुंगणात लागली अमीरजादाच्या, आणि मग ते पळून गेले. पळून गेल्यावर हिने त्याला दाऊदला भेटला आणि सांगितलं ओ भाई को उधर मार दिया, ऐसा ऐसा बात है. अभी जो आदमी था ना ब्लू पैंट पहना था, यही आदमी ने मारा भाई को. तो दाऊद म्हणला होता अमीरजादा था. तसं त्यांचं डिस्कशन झालं. त्यावेळी ती स्टेटमेंट सगळी त्यावेळी इन्व्हेस्टिगेशन रेकॉर्ड झाली. त्यानंतर ही गँग जी पळाली ते 2 वर्ष त्यांचा काय पत्ताच नाही. अच्छा. हा, दाऊदला माहिती की, पण हे जाऊन कुठे कालूपूरला ते अब्दुल करीम म्हणून त्यांचा मोठा गुंड होता अहमदाबादचा, गुजरातचा, त्याच्याकडे जाऊन राहिले. हे पठाण गँगचा त्याच्याकडे जाऊन राहिले. आता त्याची काय तिकडे पोच नाही, काय होत नव्हतं. तेवढ्यात मध्यंतरी मुशीर रियाजला यांनी किडनॅप केला पठाण गँगने, अमीरजादा आणि आलमजेब कंपनीने. त्याला किडनॅप केला, त्याला तिकडे कामाडीपुरात नेऊन बांधला आणि त्याला मारला. तुला बोलतात ती शक्ती पिक्चर येणार होतं, ते शक्ती सिनेमाचं, ते त्याला मारून ते बोलले तू याकडे 20 लाख तरी आम्हाला दे. तो म्हणला माझ्याकडे एवढे पैसे नाही. तर ऍक्च्युली त्यांच्यातला एक माणूस मूर्खपणे बोलला होता कुठल्या तरी पार्टीत की बोले आज शेठ के पास बहुत पैसा है, 20 लाख तो कल जमा हुआ है, असं फिल्म येणार होतं. फिल्म शक्तीची म्हणून तो बोले हो तो बोलता 20 लाख. बोले जाओ उसके पास से लाओ. मेरे पास नहीं है पैसा म्हणे, मेरे बिलकुल पैसा नहीं है. तो ग्लॅमर नावाचा एक स्टुडिओ आहे वरळीला, हरीश सुगंध नावाचा माणूस होता. तर तो असं मूर्खासारखी बोलला होता. मग त्याला पकडून आणला त्याने. तो पैसा किधर है 20 लाख. तो म्हणला वो मैसा ही बडा बात किया, वो उतना नहीं है. कितना है 2 लाख. अच्छा 2 लाख तो देव. त्यांनी त्याला 2 लाख घेतली आणि मग याला सोडला मुश्रीफला सोडल्यानंतर ते तोंड बिंड सुजलं होतं. घरी गेला तर तो दिलीप कुमार आहे तो त्याने विचारलं क्या हुआ मुश्रीफ भाई. त्यांनी सगळी स्टोरी सांगितली. कंप्लेंट करो. मेरे को नाही कंप्लेंट करेगा. ऐसा कैसा. त्यांनी रिबोरे साहेबांना फोन केला. रिबोरे साहेबांनी मग आम्ही त्यावेळी क्राईम ब्रँचमध्ये होते, मला बोलवलं, बाबा नव्हता. आम्ही जाऊन मग ते त्यात सगळी स्टोरी ऐकली त्यांची. आणि मग ती स्टोरी ऐकल्यानंतर आमचे सगळे स्टाफला पण त्यांनी स्टोरी ऐकली. ते गेल्यानंतर आम्ही कंप्लेंट वगैरे लिहून घेतली. आणि ते गेल्यानंतर आमच्याकडे पानसरे नावाचा एक हवालदार होता. म्हणजे साहेब तर त्यांनी सांगताना काय सांगितलं की साहेब मला तिथं त्यांनी हाजी अलीला मला गाडीत घातला, डोळे बांधले आणि मला कुठेतरी घेऊन गेले आणि तिकडे मला डोळे काढले आणि तिथे मला मारलं. पण ते हे असताना बाहेर मुलं नमाज पडत होती, नमाज कुराण वाचत होती, त्याचा आवाज येत होता. तर तो पानसरे म्हणला साहेब मला आठवतंय की मागे त्या पठाण गँगला आम्ही पकडलं होतं, तिथे ते असं नमाज पडतात असे, आपण ते त्याला दाखवूया. आम्ही मुश्रीफला घेऊन ते रूमवर गेलो. म्हणलं यही रूम आहे. मग हे पक्कं झालं की ही गँग याने हे केलं. मग आमच्याकडे नारायण म्हणून चांगला कॉन्स्टेबल होते, त्याचे कॉन्टॅक्ट चांगले होते. मग त्यांनी खबर काढली की ही सगळी गँग अहमदाबादमध्ये. मग जेरेमिया आणि एक ऑफिसर, मला आता नावं विसरायला होतात. तर ते 2 ऑफिसर नारायण आणि 2-3 कॉन्स्टेबल आम्ही अहमदाबादला पाठवले. ती कालूपूर एरियामध्ये त्यांनी शोधून त्यांना हे दोघे दिसले, आलमजेब आणि अमीरजादा. तर त्या नारायणने हिंमत करून पकडला. तर जेरेमिया पण पहिलवान झाला आणि त्यांना पकडल्यानंतर ते सगळे पठाण आले यांच्यावर चाल घेऊन. तर मग त्यांनी सुदैवाने काय केलं, जाणारी रिक्षा पकडली, त्यात बसलो आणि कुठेतरी बाहेर येऊन मला तिकडून फोन केला, साहेब आम्ही अमीरजादाला पकडला पण तिकडे मोठी गडबड चालली आहे. तिकडे SRP पण असायची काय तिकडे. ते पोलीस होते म्हणून आम्ही तिकडून पडून आम्ही बाहेर आलोय. आता आम्ही काय करायचं. म्हणून तुम्ही काही करू नका, ताबडतोब विमानतळावर जा आणि तुम्ही विमानाने आम्ही तुम्हाला न्यायला येतो तिकडे.
आणि मग तिकडे जाऊन मी त्यांना तिकडून आणले आणि मग त्यांनी कबूल केलं, मी तर केलंय. आणि त्याला आत टाकला होता, तर आता ती बातमी एकदम पसरली, दाऊद बीर सगळ्यांना कळली. तर त्यांनी काय केलं होतं, त्यांनी एक चिठ्ठी लिहिली होती आणि ते भट्टेवाल्याला दिली. ही चिठ्ठी बाहेर जाके हमारा भाई है उधर, उसको देना. तो भट्टेवाला चांगला होता, त्यांनी ती चिठ्ठी आमच्या शिपायला दिली. परब नवाणचा हवालदार होता, त्याला दिली. त्याने मला चिठ्ठी दिली, साहेब बघा. ते माहीमला त्यांचं घर होतं, त्या घरात आम्ही तिकडे तिथं जाऊन रेड केली. तर तिकडे आम्हाला 7-8-10 वेपन्स मिळाली, पिस्तुलं मिळाली, बंदुका मिळाल्या. ते सगळं आम्ही ताब्यात घेतलं. मग यांनी कबूल केलं की 2 लाख रुपये कुठे ठेवले, ते 2 लाख रुपये रिकवर केले. आणि ते सगळे बिकवर केल्यानंतर मग या सगळ्यांना बरंच वाटलं ना, आपलं हे झाले. मग ते शक्ती पिक्चरचं रिलीज व्हायची वेळ आली, तर त्यावेळी तोपर्यंत पैसे त्यांना द्यायची वेळ आली. तर ते मुश्रीफ भाई माझ्याकडे आले, 20,000 रुपये साहब ये रखो, आपने बहुत हमारा काम किया. मैंने हमको पैसा नहीं चाहिए, आप ऐसा करो, आपका एक पिक्चर है, उसका प्रीमियर होने के पहले हम सब पुलिस वाले को पिक्चर दिखाओ. मग त्यांनी त्यासाठी एक्सेलसियर सिनेमा घेतला सकाळच्या वेळी आणि सगळ्या पोलीस फॅमिलीज. आणि मग त्यावेळी माझे काही हायकोर्टचे जजेस मित्र होते, ॲडव्होकेट जनरल मित्र, त्या सगळ्यांना आम्ही सगळ्या पोलिसांना फ्री पिक्चर दाखवलं. आणि मुश्रीफ म्हणाले की साहेब पुलिस वाले के बच्चा आहे, कॅन्टीन भी फ्री, जिसको जो चाहिए. मग लोकांनी त्यावेळी ज्यांनी कधी कॅडबेरी चॉकलेट पाहिले होते, कॅडबेरी चॉकलेट, ते जे काय अख्खं कॅन्टीन साफ करून. आणि ती मला वाटतं युनिक केस असेल की सगळ्या पोलीस फॅमिलीजना तो पिक्चर पाहिला प्रीमियरच्या आधी. झेंडे साहेबांकडून आपल्याला खूप जाणून घ्यायचं आहे, पण हे चॅनल सबस्क्राईब केलं तर असे अनेक पाहुणे तुम्हाला नव्याने भेटायला मिळतील, त्यांच्याकडून चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतील. त्यामुळे हे चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि आवडला तर दुसऱ्यांना पाठवण्यासाठी शेअर मात्र जरूर करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशनचं बेल जे आहे, बेलचा आयकॉन, तो जरूर दाबा, म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील. आम्ही हे झालं, त्यातला दुसरा आरोपी होता जाफर म्हणून. जाफर तो फार खतरनाक होता. तर त्या बागवांनी खबर काढली की तो जाफर वॉन्टेड आहे. आम्ही गेलो तिकडे, त्याच्यावर पकडला, तो गाडी खाली उचला. बागवांनी लगेच साहेब उडव म्हणलं. त्यांनी जोपर्यंत तुझ्यावर रिव्हॉल्वर काढलेलं नाही तोपर्यंत आपण गोळी उडवायची नाही, मारायचं नाही त्याला. आणि म्हणून त्याला जिवंत तसं पकडून आणला. आणि मग त्या केसमध्ये त्या आमिर दादाला कोर्टामध्ये त्याच्यावर हे करून दाऊदने त्याचा खून घडवून आणला आणि ती केस त्यात संपलीच. पण त्यात पण बागवानला त्यांनी पकडलं म्हणून त्यात पण बागवानला पुष्कळ आरोप झाले. त्या सगळ्या आरोपांचं खंडन करून मी कमिशनर जिरबोर साहेबांची खात्री केली यात काही घोटाळा झालेला नाही. नाहीतर लोकांनी मुद्दाम सांगितलं बागवानने त्याचं कधी अरेंज केलेलं आहे असं कधी बरेच आरोप झाले. पेपरमध्ये पण आलं त्याच्याविरुद्ध, गॅलंट्री मेडल मिळालं त्या दिवशी पेपर त्याच्याविरुद्ध आलं. पण मी रिपोर्ट दिला आणि तो मग कमिशनर साहेबांनी मान्य केला. म्हणजे इसाक बागवान साहेबांनी तो मारून पळत जाताना त्या डेव्हिड परदेशीला त्याबद्दल अनेक बनावा आहे असं काय वाटेल ते लोक काय पण डिस्प्यूट निर्माण करतात. पण त्यामध्ये मी निष्पक्ष चौकशी केली आणि त्यात तो संपूर्ण निर्दोष आहे असं दाखवून दिलं. त्यामुळे त्यालाही माझ्याबद्दल, आता तो मला बऱ्याचदा गुरुच म्हणतो, पण तो त्याचा चांगुलपणा आहे. तो अशा अनेक अधिकारी आहेत जे मला गुरु म्हणतात, तो त्यांचा चांगुलपणा आहे. पण मग त्या केसमध्ये ही जी गँग वॉर सुरू झाली, ही अशी गँग वॉर सुरू होत गेली. ते वाढत गेलं. मग तोपर्यंत रामा नाईक, अरुण गवळी, बाबू रिश हे सगळे दाऊदकडे कामालाच होते. अच्छा, तर मला एक गोष्ट आपण ह्या वाक्यावरून पुन्हा सुरुवात करूया की हे सगळे एकत्र होते. ज्या खुनाचा उल्लेख केला तुम्ही की साबीर कासकरला ह्याच्या पेट्रोल पंपवर मारलं होतं, तर मन्या सुर्वे हा जो गुंड होता त्याचा काय संबंधच नाही. माझ्या सगळ्या इन्व्हेस्टिगेशन तर मी केलं ते केसचं. ती संबंध केस त्यांनी जी मला सांगितली, त्यांनी ऍक्सिडेंटली त्याला पाहिला. तोपर्यंत मन्या सुर्वेचा काय संबंध कुठेच आलेला नाही. दाऊदचा त्याचा संबंध आहे का मला माहीत नाही. पण या केसमध्ये मन्या सुर्वे कुठे आला, कसा आला मला माहितीच नाही. त्यांनी स्टोरी सांगितली, त्यांनी त्याला पाहिल्यानंतर ठरवलं की याला उडवायचं. ते त्याला फॉलो करत गेले. तर मन्या सुर्वे तिथे कुठे मध्ये घुसवला हे पिक्चरवाल्यांनी काय, ते त्याच्यासाठी सुद्धा आम्ही त्या लेखकावर ऑब्जेक्शन घेतलं होतं. हे सगळं खोटं आहे नाही, तर आमची खबर अशी आहे. आता तुम्ही पिक्चरवाले काय पण करतात, त्याला आपण काय करणार. पण त्यामुळे झालं काय माहितीये का मला, मन्या सुर्वेचा कुठेही काडीचा संबंध दाऊदशी त्या केसमध्ये नाही.
असं माझा ते केस सगळं इन्व्हेस्टिगेशन मी केलेलं आहे, माझ्या हस्ते केलेलं आहे. कुठेही कधीही कुणीही दाऊदचं नाव त्यात घेतलं, मण्याचं नाव त्यात घेतलेलं नाही. आता ते का मध्ये कुणी घुसवलं? मी हा प्रश्न बागवान साहेबांना मुलाखतीमध्ये विचारला. ते म्हणे मी फक्त मुलाखत देताना किंवा त्या सिनेमाचा रिसर्च करताना जी टीम माझ्याकडे आली होती त्यांना मी असं म्हटलं होतं की जाफर जो होता तो, जाफरला त्यांनी याच्या आधी पण पकडलं होतं, तेव्हा जाफर आणि मन्या सुर्वे जेलमध्ये भेटले होते. तेव्हा मन्या सुर्वे एक सेपरेट गँग, शेख मुनीर आणि तो सावंत आणि तो अजून कोणतरी एक कालिया नावाचा होता, ते त्याची वेगळी गँग चालू होती आणि दाऊदशी त्यांचा काही कनेक्शन नव्हता. पण शेख मुनीर जो होता, आपला जो जाफर होता, तो दाऊदचा दुश्मन होता किंवा तो त्याला दाऊदशी होता. तर त्याचं कुठे कनेक्शन, असं मी एवढं वाक्य बोललो तर ते रिसर्चवाल्यांनी ते जोडलं की ते जाफर त्या ह्याच्यात होता आणि मन्या सुर्वेला बदला घ्यायचा होता म्हणून मन्या सुर्वेने साबीरला मारलं. तर ते मी सुद्धा ते झाल्यानंतर त्याचा जो लेखक आहे जयदी, त्याला मी ईमेल पाठवली होती की बाबा असं कधी, त्या पुस्तकात लिहिलं की त्याचं पुस्तक लिहायला माझी फार मदत झाली. त्यांनी गँगवर लिहिलंय, त्यांनी त्या पुस्तकात मला क्रेडिट दिलंय किंवा फार मदत झाली. आणि मी त्याला म्हटलं जयदी मी तुला असं कधी बोललो नव्हतो. तर त्यांनी मला फोन केला, नो सर माय सोर्सेस टोल्ड मी. आता काय त्याचे कुठले सोर्सेस आणि त्याने कधी सांगितलं आणि कसं सांगितलं, म्हणजे मला ज्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये कोणी कधी सांगितलं नाही ते त्याला सांगायला कोण कशासाठी गेलं. आता त्या पिक्चरसाठी पिक्चरवाले काय करतात आणि कसं करतात मी काय सांगू शकत. पण माझ्या दृष्टीने मन्या सुर्वे आणि दाऊदचा काडीचा या केसमध्ये संबंध नाही असं मी 100% सांगू शकतो. त्यामुळे काय झालं, ते सिनेमात तसं दाखवल्या गेल्यामुळे किंवा त्या पुस्तकात लिहिल्यामुळे मन्या सुर्वे इतका टेरर होता की दाऊदला त्याला संपवावा लागला, नाहीतर दाऊदला त्यांनी संपवला असता. तो हिंदू डॉन आहे आणि दाऊद मुस्लिम डॉन आहे. दाऊद आता इतका मोठा झालेला आहे, इंटरनॅशनल लेवलला तो इतका मोठा झालेला आहे. आज आमचे डोवाल सारखे इतके वरिष्ठ अधिकारी त्याला संपवण्याचा इतका प्रयत्न करतात, तरी सुद्धा तो त्यांना हुलकावण्यात येतोय. म्हणजे तो मन्या सुर्वेचा आणि दाऊदचा कम्पॅरिझन होऊ शकत नाही. दाऊद हा अतिशय पंचमस्थानी माणूस आहे आणि ईश्वराने त्याला कुठली साथ दिली, तो दुबईला पळाला, कसा पळाला काय. आता ॲक्च्युली मी त्याच्या भावाचा मर्डर पकडल्यानंतर त्यांनी माझ्याकडे ते लंबू शकीलला पाठवला होता, साहब को बोलो मिलने का है, कुछ तो देना चाहिए, साहब ने बहुत अच्छा काम किया है. मैं बोला हमको तुम्हारा ऐसा खून का पैसा हम नहीं लेते, हमको नहीं जरूर. असं मी त्याला मला भेटायला आला एकदा. मी ऑफिसमध्ये बसला, त्याला हजेरी होतं त्या केसमध्ये, त्याला एका केसमध्ये तो अरेस्ट केला होता, त्याला रोजची हजेरी होती. तो हजेरीला आला असताना मुद्दा माझ्या टेबलवर आला, सलाम साहेब मैं दाऊद. म्हणलं ठीक आहे क्या. मी त्याला असं कोल्ड शोल्डर दिलं, तो निघून गेला. त्यावेळी माझी त्याची तेवढी एकच ओळख, पण त्याला ते एवढी जाणीव होती की आपल्या भावाचा मर्डर यांनी आणि त्या पकडण्या मी मग जेरेमियाचं नाव घेतलं, पाविस्कर नावाचे दुसरा अधिकारी होता, ते दोघे तिकडे गेले होते, त्या दोघांनी पकडलं होतं. त्यामुळे 2 वर्षात ज्याला कोणी दाऊद पण पकडू शकला नव्हता त्याला आम्ही पकडून आणलं. आणि ते आता ऍक्च्युली सगळं काम केलं त्या आमच्या नारायणनी, आमच्या पानसरे हवालदार, जरेमिया, या सगळ्या काम केलं, पण नाव झालं नाही झेंडे साहेबने केस डिटेक्ट केलं. आता मी त्याचं क्रेडिट खोटं घ्यायला मागतच नाही, त्यांनी चांगली कामं केलीत, मी फक्त त्यांच्या पाठीशी राहिलो, एवढंच काम. आता आपण ते पुन्हा सुरुवात करूया की हे सगळे एकत्र होते ना, हे तुमचं वाक्य आता खरंच कोणाला तरी कानावर विश्वास बसणार नाही की दाऊद, हे रमा नाईक, अरुण गोळी, बाबू रेशीम किंवा आणखीन कोणी त्यांच्याबरोबर जे होते, हे पूर्वी सगळे एकत्र होते. हे सगळे यावेळी याची मर्डर झाली जेलमध्ये, बाबू रेशीमची जेलमध्ये मर्डर झाली. मर्डर झाल्यानंतर मग त्याच्या आधी काय झालं होतं, तो जेलमध्ये असताना त्यांचा राजे म्हणून मॅनेजर होता दाऊदचा, राजे, सतीश राजे त्यांचा मॅनेजर होता. त्याने कोर्टात जाऊन अफिडेव्हिट केलं की मी याला भेटलो, बाबू रेशीमला भेटलो आणि तो म्हणाला की झेंडे साहेबांनी माझा गेम केला. अरे बापरे, असं त्यांनी अफिडेव्हिट केलं. आणि तेवढ्या 2-4 महिन्यात त्यांच्या काहीतरी फाटलं, तर त्याचा अरुण गोळीने त्या भायखळ्याच्या तिथे मर्डर केला. हे असं कसं. त्याच्या आधी काय झालं होतं की बाबू रेशीम आपला अरुण गवळीच्या त्या दगडी चाळीमध्ये एक शेखर शेट्टी म्हणून एक बिल्डर आला होता. त्याचं काहीतरी शेट्टीचं आणि कोणाचं तरी भांडण झालं होतं, तर त्याच्यासाठी मदत मागायला म्हणून तो अरुण गवळीकडे आला. जगन्नाथ शेट्टी त्या भायखळ्याचा हॉटेलवाला आहे. तर इकडे आला तर त्यांनी विचारलं ये किधर आहे.
अरुण केदरे. तर तिकडे त्यांचा तानाजी म्हणून त्याचा असिस्टंट होता. बोले गवळी किसको बोलताय, भाई बोलो. बोले भाई तुम्हाला मेरा काय का भाऊ. त्यांनी म्हणलं तुम मेरे भाई को भाई नाही बोलताय. त्यांनी चाकू गोडला आणि त्या गांडीत चाकू घातला. अरे बापरे. ते डुंगरावर मारला. पण त्यांनी कधी मोठा बॉडी त्यांनी रक्त बघितलं आणि तो तिथेच पडला. त्यात मेला तो शेट्टी हॉटेलवाला. शेट्टी हॉटेलवाला मेला. शेट्टी हॉटेलवाला मेल्यानंतर हे सगळं झालं. आणि मग त्या शेट्टी तो पण इन्फ्लुएन्शियल माणूस होता. तो म्हणला हे रामा नाईक, त्यावेळी गँग रामा नाईक गँगच म्हणून रामा नाईकच्या गँगने केलंय, तर रामा नाईकला पण अटक केली पाहिजे. तर मी म्हणलं बाबा रामा नाईकनी काय, तर तो काय कुठल्या केसमध्ये इन्व्हॉल्व नाही, त्याला कसं अटक करणार. नाही अटक करणार. तर त्यांनी मग मला 1-2 लाख रुपये पाठवले. साहेब घ्या पण रमाला अटक करा. मी म्हणलं मी असले पैसे घे, मी पैसे घेतच नाही, मला नकोच पैसे परत दिले. त्यांनी त्यावेळी एक हायकोर्ट रिटायर्ड जज होते, त्यांच्या तर्फे हायकोर्टात केस दाखल केली की हा वॉन्टेड असताना गँग मेंबर असताना सुद्धा पोलीस त्याला अरेस्ट करत नाहीत, त्याला अरेस्ट करण्याची ऑर्डर द्यावी. तर आम्ही प्रेझेंट प्रॉपरली गेलं की तो कुठल्याही प्रकारे इन्व्हॉल्व नाही, आमच्याकडे काही एव्हिडन्स नाही, त्यामुळे आम्ही अरेस्ट करू शकत नाही. त्यामुळे हायकोर्टाने ती केस काढून टाकली. त्याला एनीहाऊ रमा नाईकला अरेस्ट. त्याला रमा नाईकला अरेस्ट करायचं. त्याच्या आधी काय झालं होतं की रमाला मी तिकडे भायखळा गेल्यावर रमा गँग फार नाव झालं होतं. एक दिवशी मी जाऊन आम्ही 2-4 अधिकारी जाऊन रमाला पकडला आणि त्याला पकडून बडवला चांगला आणि त्याची वरात काढली पोलीस स्टेशन पासून त्याच्या घरापर्यंत. लालविटा चाळीमध्ये तिथपर्यंत त्याची बेड्या घालून त्याची दहशत कमी व्हावी निमित्त काय आम्ही त्याची घरधरती घ्यायला जातो. वरात काढणं म्हणणं गैरकायदेशीर होईल. त्याला घरधरतीसाठी नेला आणि पोलीस बंदोबस्तात नेला. पण त्याचा इफेक्ट असा झाला की अरे रमा को आज तक किसने आगरीपाड्यामध्ये त्या आगरीपाडा विभागात लोकांना बरं वाटलं की याची कोणतरी याच्यावर कोणतरी दादा आहे पोलीस स्टेशनमध्ये. आणि मग ते बघितल्यानंतर त्यावेळी बाबू रेशीम माझ्याकडे आला. म्हणला साहेब तुम्ही रमाची वरात काढली, मी आता डॉकमध्ये काम करतोय, मला लीडर व्हायचे, मी दादा नाही, तुम्ही मला माफ करा. मला बाबू रेशीम हे गुंडगिरी सोडून आसगाव डॉकमध्ये लीडर व्हायला. तर साहेब तुम्ही कधी पण माझी अशी वरात बिरात काढू नका, तुम्हाला वॉन्टेड असेल तर तुम्ही मला बोलवा, मी तुम्हाला फोन केल्यावर मी येऊन हजर होईल. तो माझ्या रूममध्ये येताना चप्पल बाहेर काढून अशा हात जोडून यायचा. तर साहेब एवढी मेहरबानी करा. तर त्या राजा कामेरकर नावाचा एक गुंड होता, तो दाऊदच्या बहिणीच्या घेरा शेजारी राहत होता. त्यांचा भाव काय भांडण झालं तर तिने कंप्लेंट केली दाऊदला. दाऊदने यांना सांगितलं साला वो कोण राजा आहे उसको उडाव. याने जाऊन त्याला बडवलं. मग रामा नाईकची माणसं त्याला जाऊन मारला, सिरियसली जखमी केला. मग त्याचं आम्ही स्टेटमेंट केलं. तर कोण मारणार असेल माहीत नाही, त्याने नाव घेताना अरुण गवळी, बाबू रेशीम यांनी मला मारला असं स्टेटमेंट दिलं. म्हणून मग आम्ही याला बाबूला फोन केला. म्हणलं बाबू तुझ्यावर तर कंप्लेंट आलेली आहे, साहेब मी हजर होतो, मी काय केलेलं नाही. म्हणून येऊन हजर झाला. हजर झाल्यानंतर तेवढ्यात नंतर लॉकअपवर हल्ला झाला आणि बाबू रेशीमला त्यात मारला. ते सगळी अरुण गवळीची पोरं खवळली. सगळं साधं झेंडे साहेबांनी केलेलं आहे, झेंडे साहेबाला उडवायचा. त्यावेळी म्हणजे तिथल्या लोकांनी मला सांगितलं, कारण तिथे आमचे गावचे पण लोक ते बोलले त्यावेळी रमाने त्यांना सांगितलं झेंडे साहेब खोटं काम करत नाही. आणि त्यावेळेला त्या केसमध्ये झेंडे साहेब मला अटक करू शकले असते, त्यांना पैसे पण देत होते, पण त्यांनी अटक केलं. तो खरा माणूस आहे, त्याच्याविरुद्ध कोणी काय करत नाही. आता रमा म्हणे त्यांना मोठे ना, तो सांगेल तेच. त्यातल्यात काही लोकांनी मला येऊन सांगितलं साहब ऐसे ऐसा आज होगा, भाईने बोला झेंडे साहब को कोई हात नाही लगायला. म्हणजे ते इतके त्यांच्याशी मिळलेले होते. म्हणजे त्यासाठी त्या राजाने माझ्या विरुद्ध ॲफिडेव्हिट केलं आणि त्याच राजाचा 2 महिन्यात त्यांचं मध्ये काहीतरी फाटलं त्याच्यामध्ये. कारण हे रमा नाईक तिकडे दुबईला जायचं दाऊदकडे, तिथे त्यांचं पाहुणचार करायचे लोक. त्या राजेला त्या भायखळा सिग्नलला कांजूरच्या अशोक जोशींनी मारलं होतं. आता त्या हे सगळं ही केस झाल्यानंतर पेपरमध्ये त्याची एन्क्वायरी झाली की झेंडेचा काय हात आहे का काय. राणे कमिशन बसलं. तर राणे कमिशनने क्लिअरली त्यात म्हटलंय की झेंडेचा यात काडीचाही काही संबंध नाही, त्यांच्यावर कुठलाही आरोप करणं. त्याची कॉपी आहे माझ्याकडे. राणे कमिशनने त्यात केलं. म्हणजे ते तो कंजारी टोळीने बदला घेतला होता. कंजारी त्याचं काय झालं होतं की म्हणजे बाबू रेशीमचा राईट हँड होता विजय कंजारी, विजय उटकर.
विजय उटकरने ऍक्च्युली समजचं काम म्हणजे दाऊदने समजचं काम दिलं होतं रमा नाईकला. ही गँग तिकडे गेली. त्यातला मेन विजय उटकर होता, त्याने समजला मारला आणि ती सगळी समजची केस संपल्यानंतर या लोकांनी तिकडे पार्टी केली. त्यात विजयाच्या मुलाचं बारसं होतं. त्या पार्टीमध्ये सगळे नाचत होते आणि विजय 100-100च्या नोटा अशा उडवत होता. तर बाबू रेशीमला ते आवडलं नाही, बोले त्यांनी त्या तोंडात मारली. यांच्यात पैसे कशाला उडवत असे? तर एवढ्या लोकांच्या देखत तू माझा इन्सल्ट केला म्हणजे भाई, म्हणून तो त्याला राग आला. भाई तुम्ही माझा एवढा सगळ्यांच्या देखत इन्सल्ट केला. मग त्यांनी त्याचा राग म्हणून मग त्यांनी बाबू रेशीम एक दिवशी हॉटेलात बसला असताना त्याच्यावर फायरिंग केलं. अच्छा, गोळ्याने विजानी. पण त्यात बाबू वाचला, त्याने हे करून त्यांनी वाचला, पण तो पळून गेला. तिथून पण मग त्या कंजारी लोकांना मग या सगळ्यांना त्रास द्यायला, त्यांची घरं लुटायला अरुण गवळीच्या गँग, तोपर्यंत सगळे एकत्रच होते, एकच गँग. पण त्याच्यातून फाटफूट झाली आणि मग त्यांच्यामध्ये ते त्याच्या घरावर हल्ले करून सगळ्या कंजाऱ्यांचं, म्हणून त्यांनी तो कट करून मग ते त्याला मारला. बॉम्ब घेऊनच आला आणि मग त्यांनी भरपूर फार मोठ्या प्रमाणात ते लांछनास्पद आम्हाला असं वाटतं. मुंबई पोलीस दलाला केवढा मोठा धक्का होता की एखादी टोळी येते बॉम्ब घेऊन आणि बॉम्ब पडून एखाद्या लॉबॉक मधल्या आरोपीला मारतं. म्हणजे त्यातला क्रूरपणा मी वाचलं होतं पेपरला. ते मारल्यानंतर पण तो जिवंत आहे बघायला त्यांनी डोक्यात हातोडा घालून त्याला मारला होता. तर अतिशय असा निगरूनच त्यांनी खून केला होता. तर त्या खुनानंतर बाबू रेशीमचा खून झाला आणि या गँगचं मोठं वॉर. नंतर अरुण गवळीच्या दगडी चाळीचा मोठा उत्सव असतो नवरात्राचा. तर ते सबंध मुंबई शहरामध्ये त्यांचे लोक जाऊन चिठ्ठ्या टाकतात, 20,000 द्या, 2 तोळ्याचं हे देवीला येऊन व्हा, नाही व्हायला त्यांना उडवतात. त्यांची एवढी दहशत त्यांनी निर्माण केली. आणि ती मोठी मिरवणूक म्हणजे ते दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी स्पेशल यांची एकट्याची मिरवणूक, दगडी चाळीची मिरवणूक ही फक्त मुंबईमध्ये एकच मिरवणूक आहे जी दुसऱ्या दिवशी दसऱ्या दिवशी. आणि दगडी चाळीपासून चौपाटीपर्यंत 1-2 लॉरी फटाके उडवतात. 1-2 लॉरी. आणि सगळे मुंबईतले जेवढे गुंड आहेत ते सगळे रिस्पेक्ट द्यायला म्हणून पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट, पांढरा चप्पल, ते सगळे त्या मिरवणुकीत येतात. मोठी मिरवणूक. आणि त्या मिरवणुकीमध्ये मग ते त्या वर्षी तो बाबू रेशीमचा मोठा फोटो लावला. आणि मी म्हणलं गुंडाचा फोटो लावून मी माझ्या एरियात मिरवणूक काढून देणार नाही, म्हणून ते मी मिरवणूक उधळून लावली. मग ती त्यांनी त्या दिवशी 2 दिवस भायखळा बंद केलं वगैरे. आणि मग दुसऱ्या दिवशी ते सामनामध्ये गेले बाळासाहेबांकडे की तो झेंडे सगळा मुसलमानांचा ते एक मदत करतो असं तसं. सामनात माझ्याविरुद्ध आर्टिकल हिरवा झेंडे म्हणून की तो असा सगळ्या मुसलमानांना मदत करतो, माझ्याविरुद्ध पुष्कळ लिहून आलं. मी 2 दिवसात बाळासाहेबांना एक मोठं पत्र लिहिलं. त्यात म्हणलं तुम्ही मला शिवाजी शिकू नका. छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा उभारण्यात माझे आजोबा पहिले म्हणजे भारतातला पहिला पुतळा जो पुण्यामध्ये आहे तो पुतळा उभारण्याची मूळ कल्पना माझ्या आजोबांची. त्यावेळी त्यांनी 20,000 रुपये द्यायला त्यावेळी ऑफर केली होती. तर तुम्ही मला शिवाजी, त्याच म्हणलं पुरंदरच्या पायथ्याशी माझा जन्म झालाय, तुम्ही मला शिवाजी शिकू नका असं मी त्या मोठं पत्र लिहिलं. आणि त्यात लिहिलं की या गुंडांना जात नसते, यांना धर्म नसतो. हाच रमा आणि सगळी गँग दाऊदचे तिथे पाय पुसत होते. आता आज ते तुमच्यावर उलटून आणि हे कधी तुम्हाला साथ देणार नाहीत. आत्ता हिंदू म्हणतात, पण हे उद्या तुमच्यावर ते उलटतील. तर तुम्ही कृपा करून एवढं लक्षात घ्या, गुंडाला जात नसते, गुंडाला फक्त पैसा माहीत असते. आणि बाळासाहेबांचा मोठेपणा, माझं ते पत्र त्यांनी फुल सेंटर पेजला सगळं 40 पानी पत्र होतं ते. हो. आणि ते संपूर्ण माझं पत्र तसं बाळासाहेबांनी छापलं. ते मी बाळासाहेबांना त्यासाठी मानतो की तो सच्चा माणूस, छापलं ते. आणि मग त्यांनी तो मिरवणूक काढली. ती मिरवणूक काढली तर आम्ही त्या लाठी हल्ला करून मिरवणूक बंद पाडली. ती त्या दिवशी बंद पाडली. पण हे याच्यामध्ये आलं तेव्हापासून मग ते सगळे दगडीत आधी त्यांच्या पुस्तकात आमचे आभार, आग्रेपाडा पोलीस स्टेशन इन्स्पेक्टर झेंडेंचे आभार, ते छापलेलं फाडून नवीन पुस्तकं छापल्या. ते दगडी चाळी सगळ्या माझ्या विरोधात गेले. त्या विरोधात गेल्या, मला त्याबद्दल काय म्हणायचं नाही, कारण मी नेहमी सत्याची बाजूच हे केली. त्यामुळे बाळासाहेबांनंतर 2 महिन्यांनी कॉर्पोरेशनची निवडणूक जाहीर झाली. आणि निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्या दगडी चाळीत जे शिवसेनेचं ऑफिस होतं ते सगळं तोडून फेकून दिलं त्यांनी. आणि अरुण गवळीने आपली माणसं उभी केली. मग बाळासाहेबांनी आग्रह केला, दगड चाळीचे दगड गडगडले, दगडी चाळीचे दगड गडगडले. आणि मी त्यावेळी माझी बदली झाली ती धारावीला, धारावी डिव्हिजनला.
ACP झालो होतो. तर सरपोतदार साहेब माझ्याकडे आले, गजानन सरपोतदार तिकडचे. म्हणजे तर बाळासाहेबांनी निरोप दिलाय, झेंड्याने म्हणा तुमचं म्हणणं खरं ठरलं. आपला तर बाळासाहेबांचा चांगुलपणा. तोपर्यंत बाळासाहेब कधी मला भेटलेले नव्हते, त्याला मला भेटायची फार इच्छा होती. माझं हे सोबराजचं प्रकरण झाल्यावर कुठला ते एक पिक्चर, त्या कुठला तो मिमिक्री करतो तो कपूर नावाचा, त्याने एक पिक्चर केलं, तर झेंड्याचं काहीतरी विडंबन केलं. तर बाळासाहेबांना ते आवडलं नाही, त्यांनी त्याच्यावर बंदी आणली, त्या पिक्चरवर बंदी आणली. आणि मला सकाळी घरी फोन, आमची बायको म्हणली होती बाळासाहेब पण त्यांचा फोन आहे, स्वतः बोलत होते. म्हणलं झेंडे ते त्या पिक्चरवर आम्ही बंदी आणलेली आहे आणि तो आता डायरेक्टर माझ्याकडे आला, तो माफी मागतोय, त्याची माफी घ्यायची का? मी म्हणलं बाळासाहेब, राजीव गांधींवर लोक टीका करतात, मी फालतू माणूस, माझं काय, तुम्ही एवढं चांगलं हे केलं, माफी घ्यायची नाही तुम्ही ठरवा आणि तुम्ही कराल त्याला माझा पाठिंबा आहे. तो माफी मागतो, आम्ही घेतो. म्हणलं ठीक आहे सर, तुम्ही कराल ते योग्य आहे. आणि मग त्यांनी ती बंदी उठवली. म्हणजे त्यांनी स्वतः मला फोन केला होता. आणि मग नंतर ते असं म्हणायला, मग हा कोण झेंडेवाला भेटायचे. प्रमोद नवरगाच्या मुलीच्या लग्नात, प्रमोद माझे चांगला मित्र होता, तर म्हणजे माझ्या लग्न मुलीच्या लग्नात म्हणजे आल्यावर मला भेटव. मग मी बाळासाहेब आधीच आले होते, मी उशिरा गेलो आणि तिथे त्यांना सांगितल्यावर मग बाळासाहेब स्वतः उठून उभे राहिले. मग तिथे छगन भुजबळ, मनोहर जोशी, सुधीर जोशी, हे सगळं मग बाळासाहेबांनी प्रेमाने माझ्या हातात, आम्हाला तुमचा फार अभिमान वाटतो म्हणे. आमची ती पहिली ओळख. नंतर मी आगरी पाड्याला काय आलं, शांताराम नांदगावकरांच्या मुलांनी एक स्टुडिओ काढला, म्युझिक स्टुडिओ काढला. त्या स्टुडिओत ते ख्रिश्चन माणसावर पार्टनरशिप होती, म्हणून त्याला त्या ख्रिश्चन माणसांनी सायमन पेमेंट म्हणजे मुंबईचे कार्डिनल आणि नांदगावकरांच्या जवळचे म्हणजे चित्रपती व्ही शांताराम, बाळासाहेब आणि त्यात मी असे 4 खुर्च्या ठेवल्या होत्या. तर त्या समारंभ सुरू झाला, 15 मिनिटं तर मी उशिराच गेलो. तर बाळासाहेबांच्या शेजारी माझी खुर्ची होती. बाळासाहेब म्हणले का एवढं उशिरा आलात? म्हणलं आज राष्ट्रपतींची व्हिजिट आहे, त्यामुळे मी राष्ट्रपतींच्या बनवलं. म्हणजे भाग्यवान आहात का, आज 3 पती तुम्हाला? म्हणलं मला कळलं नाही बाळासाहेब, राष्ट्रपती, चित्रपती, छत्रपती, सेनापती, असे 3 पती तुम्हाला, असं प्रेमाने बोलायचे. फार चांगला माणूस होता. आपण त्या मुद्द्यावर जाऊया की हे सगळे एकत्र होते, याचा अर्थ त्यांना धर्माशी आणि त्या गोष्टीशी काही नव्हतं. या तुमच्या बोलण्यात मला तथ्य वाटतंय की पूर्वी हे सगळे एकत्रच काम करत होते. हो. मग हे एकत्र कशामुळे आले होते? कोणी त्यांना एकत्र? पैसा, या सगळ्याच्या मागे पैसा. प्रॉफिट इज दी ओनली मोटिव्ह. बस त्याच्यामुळे तेवढंच. आणि अशा बऱ्याच ठिकाणी काम केल्यामुळे काय झालं, मी कुलाबाईनंतर माझी बदली CIDला झाली. तर धारावीमध्ये आदी द्रविड नाडर या जमातीमध्ये मोठी रायट, फार मोठी. अहिल्या रांगणेकर बाई त्या शांतता कमिटीची जीप काढून घेऊन गेला, त्यांना जीपमध्ये कोयत्याने मारलं. त्यावेळी कसबेकर साहेब ही वॉज व्हेरी मच वरीड. तर त्यांच्या सिनियर लोकांच्या याच्यामध्ये काय करावं, कसं काय करावं. तर ते आमचे कॉन्ट्रॅक्टर म्हणून DCP होते. ते म्हणले वो झेंडे आहे ना, वो अच्छा है, उसको भाई वो अच्छा काम करेगा. हां, मग त्यांनी मला एक ऑर्डर काढली. मी त्यावेळी ज्युनियर इन्स्पेक्टर होतो, मला सिनियर इन्स्पेक्टर म्हणून धारावीला पाठवलं. आणि तिकडे मला सांगितलं तुम्ही काहीतरी करा. मग तिकडे गेल्यानंतर मग आम्ही बघितलं, तिकडे मग दिवसा रात्री एवढे स्टॅबिंग व्हायचे, मारामाऱ्या व्हायच्या. पोलीस स्टेशनला लोक ते असे रक्तबंबाळून यायचे. दलित तमिळ आणि सवर्ण तमिळ यांच्या नाही, नाडर म्हणून म्हणजे कामराज नाडर म्हणजे फार उच्चवर्णीय पण नाही, दलित म्हणजे आदी द्रविड म्हणजे आपल्या BC कम्युनिटी. आणि नाडार स्वतःला म्हणजे जसं मराठा आणि BC, तसं ते नाडार स्वतःला मराठा समजत. कामराज नाडार त्यांचे मोठे लीडर. तर त्यांच्यामध्ये व्हायचे. मग त्या दोघांमध्ये मी एकत्र त्यांना भेटून मी तिकडे थोडं तामिळ शिकलो. वणक्कम मी भेटलो की त्यांना म्हणून असं त्यांना. मग त्यांच्या काय प्रेतची मिरवणूक निघाली की ते वाजत गाजत अशी ढाम 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 करत जायचं, वाजत जायचं. हा वाजते. आणि मग ती याच्यावरून जाताना ती धारावीला एकच मस्जिद आहे, मेन रोड धारावी. त्या मस्जिदवरून जाताना मुद्दाम तिकडे जास्ती वेळ ते वाजवत राहायचे. मग त्यांच्यामध्ये टेन्शन निर्माण व्हायचं. तर मी तिथे पोलीस स्टेशनच्या जवळ होतो. मी दरवेळी तिथे जाऊन तिथे उभं राहून ती बरोबर मिरवणूक अशी शांततेने बाहेर काढत. मग एकदा मी अशी आयडिया काढली की हिंदू मुसलमान असे एकमेकात भांडतात, त्यापेक्षा यांच्यात एकत्र. मी राहायला CP टँक जवळ, तिथे फुलबाजार आहे. मी तिकडून एक 200 गुलाब घेतले, पोलीस स्टेशनला गेलो.
आणि तिथल्या सगळ्या हिंदू लोकांना बोललो, आमचे शिपाई पण ते सगळ्यांना म्हणलं आज ईद आहे ना, तर आज आपण एक चांगलं हे करूया. ते सगळे नमाज संपला की आपण सगळ्यांना फुलं वाटूया. लोकांना कल्पना आवडली, त्यांनी ते केलं आणि त्याचा एकदम छान इफेक्ट झाला. त्याचा चांगला इफेक्ट झाला. अरे साहेबने बहुत अच्छा काम किया. म्हणजे ते थोडीशी इमेज चांगली सलोखा आणण्यासाठी पोलीस अधिकारी प्रयत्न करतो हे त्यांच्यासाठी खूप. हा, म्हणजे त्याचा फार. आणि मग ते मुसलमान सगळे मी जमा केले. आता शिवजयंती आली, ती निवडणूक निघते. बोले तुम्ही तिकडे तुमच्या मस्जिदच्या बाहेर हे ठेवा, सरबताचे हे ठेवा बत्ते, आणि ते सगळ्यांना सरबत वाटा. त्यामुळे एक प्रकारचा चांगला इफेक्ट सलोखा निर्माण झाला. मग ते आता इतकं वाढलंय की महाराष्ट्राच्या अनेक पोलीस स्टेशनमध्ये ते करतात. पण त्याचा ओरिजिनल मी आहे हे कोणाला माहीत नसेल. आता तुम्ही विषय काढला म्हणून मी त्यामुळे मी असंच आता त्यांच्याकडे मुलगी वयात आली की लग्नासारखा त्यांचा समारंभ असतो. मग ते त्याला मुद्दाम मला बोलवायची. मग मी तिकडे काय केलं, धारावीमध्ये त्यावेळेस एकही गव्हर्नमेंट ऑफिस कुठलंही नाही, एक पोलीस आणि एक पोस्ट, एक सब पोस्ट ऑफिस आणि मग रात्री काय जर कोण आजारी पडलं, सायन हॉस्पिटलला जायला त्यावेळी ऑटो रिक्षा वगैरे काय नसायच्या. मग मी बोर्ड लावला की पोलिसांना सांगितलं रात्री वेळी आपली जीप काय काम नसतं. ज्यावेळी तुम्हाला रात्री हॉस्पिटलला जायचं असेल तर यावेळी पोलीस स्टेशनची जीप हॉस्पिटलला जायला मोफत देण्यात येईल. म्हणजे असं काहीतरी समाजाचं. नंतर मी जीपमध्ये फिरत असताना मुलं आपली शाळेत जायची, मोकळी तर जीप असायची, मी 4-5 पोरांना बसा रे जीपमध्ये, त्यांना तिकडे शाळेत सोडायचो. त्याचा इफेक्ट असा चांगला व्हायचा की असला कसला पोलीस काहीतरी वेगळंच करतोय. आणि तिकडे लेबर कॅम्पमध्ये बाबासाहेब आंबेडकर राहायचे आणि त्या लेबर कॅम्पमध्ये जवळ 10 चाळी आहेत लेबर कॅम्पच्या. आणि तिकडे महिनाभर मग रोज पिक्चर. मी त्यांना म्हणलं, हे बा बाबासाहेबांचं माझ्याकडे चरित्र आहे. त्यात बाबासाहेब म्हणलं, माझ्या लोकांना तुम्ही दया दाखवू नका, मदत देऊ नका, त्यांना फक्त शिक्षण द्या. म्हणलं तुम्ही हे पिक्चर बघण्यापेक्षा, आम्ही म्हणलं लहानपणी आमच्या गावात पांडव प्रताप वाचायचे, भरत विजय वाचायचे, असं काहीतरी काढायचे. तर तुम्ही दर आठवड्याला आपल्या जे काय पिक्चर लावता, रोज 1 तास बाबासाहेबांचं चरित्र. म्हणून मी मोहन किरणचे किरणचं ते पुस्तक 12 बक्षीस म्हणून. त्यामुळे त्यांना एकदम जाऊन वाटली की हा माणूस कसं का बाबासाहेबांचं एवढं करतो. मग ती बाबासाहेबांची मिरवणूक हत्तीवरून निघते, त्या फोटोला पहिला हार माझ्या हात. अशा जनतेमध्ये मी जाऊन त्यांच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न. अगदी खरं आहे. त्यामुळे बेसिकली आमचे मूळ मुंबईचे पहिले कमिशनर होते दुसरे एडवर्ड्स, त्यांनी लिहिलंय की नो पोलिसमन कॅन बी सक्सेसफुल विदाउट विलिंग अँड ऍक्टिव्ह सपोर्ट ऑफ द पब्लिक दॅट ही सर्व्स. अरे वा. तर ते मी कायम लक्षात ठेवलं. आणि मी ज्यांना गुरु म्हणतो अरविंद पटवर्धन, त्यांनी मला पोलिसांबद्दल अत्यंत चांगली माहिती दिली, शिकवलं. आणि त्यांची शिकवणूक की जनतेशी चांगलं वागायचं. आणि म्हणजे मी आमच्या शिपायांना सांगायचो की हॉटेलवाला सुद्धा गिराईक आलं तर पोळ्या फडका मार पाणी दे असं करतो, तर तुमच्याकडे कंप्लेंट देणारा माणूस काहीतरी दुःख घेऊन आलेला आहे, तर त्याला अंगावर हे काय बेंचवर तुम गोला रखा तो कोई मारेगा नाही, तो काय गोला रखा पाकिट असं नका म्हणतो. बसू द्या, त्याला ऐकून घ्या. त्याची कंप्लेंट नाही घेतली तरी त्याला वाईट वाटणार नाही, पण तुम्ही त्याचं ऐका, त्याची सहानुभूती दाखवा. असं मी आमच्या शिपायांना सांगण्याचा प्रयत्न करायचो. काही त्यात ऐकायचे, काही म्हणायचे साहेब जास्ती शहाणा आहे, ठीक आहे, पण माझं म्हणणं होतं की जो माझ्याकडे आलेला आहे त्याला मदत करणं हे माझं कर्तव्य आहे. मी त्याला मदत केलीच पाहिजे. तो माझ्याकडे येत नाही तर आत्ताच्या दिवसात साधारणपणे असं म्हणतात की सरकारी ऑफिसात गेला तुम्ही तर एकतर तो आलेल्या माणसाला कसा कटवायचा आणि कटला नाही तर कसा कापायचा, एवढे सगळे सरकारी अधिकाऱ्यांची जनरल वृत्ती अशी. सगळ्या नसतात अशी, पण 80-90% लोकांना एवढंच की सरकारी माणूस काम करत नाही, सरकारी काम महिनाभर थांब, ही जी वृत्ती आहे ती आपण बदलली पाहिजे. आज सिंगापूरला तुम्ही गेलात तर तुम्ही आला तर तुम्हाला वेलकम करतात, काय मदत करू मी तुम्हाला. आता तुम्ही कुठल्याही पोलीस स्टेशनला जायचं म्हणजे माणसाच्या अंगावर काटायत, पोलीस स्टेशन नको बाबा, लफडं नको. ही जी आमच्या पोलिसांनी वृत्ती निर्माण केली ती त्यांनी बदलली पाहिजे, बदलावे अशी मी त्यांना विनंती करतो. आता सगळे बदलते, काही अतिशय चांगले अधिकारी आहेत, पण बरेचसे वृत्ती अशी ठेवतात की मदत करायचं नाही, काहीतरी करून उडून लावायचं. मी मोठा तालेवार, मी म्हणतो मी तालेवार नाही, मी सगळ्यात पाहिजे त्यात तू मोठा. असं केल्यामुळे आता ऍक्च्युली आता या निमित्ताने मी तुम्हाला धारावीला
90 फीट, आता 90 फीट रोड 90 आहे. फीट रोड 90 फीट रोड त्यावेळी 80 साली पूर्ण बंद होता, संपूर्ण एन्करेजमेंट झालं होतं. त्यावेळी तिथल्या लोकल कॉर्पोरेटरांनी मंत्र्यांचं काहीतरी बरीचशी चांगली घसट होती, तर त्या बाई तिकडच्या झोपडपट्टी हलवूनच द्यायच्या नाही. किती प्रयत्न करून ते झोपडपट्टी हलायचीच नाही. कुंदा कदम म्हणून डेप्युटी कमिशनर होत्या, त्याने मला निरोप पाठवला की साहेब काहीतरी करा, हा 90 फुटी रस्ता मी प्लॅन केलाय पण तो काय बंदच झाला रस्ता. मी म्हणलं बाई आम्ही धारावीला त्या झोपडीत एका छोट्या 2 खोल्यात आमचं पोलीस स्टेशन आहे, आम्हाला जागा तुम्ही जर आम्ही क्लिअर करून दिली तर द्याल का? तर त्या म्हणा तुम्ही जागा काय मागता साहेब, तुम्ही मला रस्ता क्लिअर करून द्या, मी तुम्हाला पोलीस स्टेशन माझ्या खर्चाने बांधून देईन, माझ्याकडे फंड्स आहेत. मी SRP म्हणजे हेड ऑफिसला लिहिलं, SRP 2 मागून घेतल्या आणि त्या रस्त्यावर महिनाभर SRP ठेवून संपूर्ण तो रस्ता क्लिअर करून दिला. आणि त्या कुंदाताई कदमानी त्यांचा शब्द पाळला. पोलीस स्टेशन आहे तर बाजूला लॉकअप सुद्धा बांधून दिला. अरे वा, त्याच्या खर्चाने आणि फक्त ₹1 भाडं. अरे वा, ही महाराष्ट्रातली कदाचित एखादीच घटना असेल की म्युन्सिपाल्टीने पोलिसांना मोफत, हे केवळ मी क्लेम करू शकतो की केवळ आमच्या पोलिसांनी त्यांना केलेल्या मदतीमुळे हे शक्य झालं. आणि त्यानंतर त्याचा उद्घाटन समारंभापर्यंत माझी बदली झाली क्राईम ब्रांचला. क्राईम ब्रांचला आल्यानंतर तिथे आमचे जॉईंट कमिशनर हे होते रामचंद्रन साहेब, तर त्या समारंभाला त्यांना आमंत्रण होतं. मला काय माहित नाही काय समारंभ आहे, पण ते म्हणले अरे झेंडे तुम धारावीवाला चलो आज प्रोग्राम आहे. मी त्यांच्या गाडीत बसून गेलो. आता जॉईंट कमिशनर ते पुढे जाऊन बसले, मी आपल्या मागे जाऊन बसलो. आता काय मी साध्या कपड्यात बसलो. सगळा समारंभ संपत आला तर एक तिथला माणूस उठला मद्रासी, तो बोले साहब इतना सब ये किया, सबको हार पहनाया, जिसने पुलिस स्टेशन बनाया उसको कोई पूछता भी नहीं. जोरात बोलतो म्हणजे कोण आहे कोण, वो झेंडे साहब पीछे बैठा है उसको देखो. तर त्याने म्हणजे झेंडे पुढे पुढे. ते म्हणल्यानंतर मी जो मागं गेलो, सगळे लोक उठून उभे राहून झेंडे साहेब जिंदाबाद. ते जिचकर मला म्हणाले हो तुम्ही एवढ्या पॉप्युलर आहात तिकडे निवडून याल. म्हणजे मी आपलं गृहमंत्री होते. गृहमंत्री होते आणि रिबर म्हणजे स्टेजवर 3च माणसं होती, रेबेरो साहेब, कुंदाताई कदम आणि हे जिचकर साहेब. मग त्यांनी आपलं मला चहा वगैरे पाहिजे. त्यावेळी त्यांनी मला असं सन्मानाने वागवलं की तुम्ही एवढे पोलीस अधिकारी एवढे पॉप्युलर कसे, असे गंमत. मग त्यावेळी असं काय तिकडे धारावीत झोपड्या अशा भरभर उभ्या राहायच्या ना. आता BSTचा डेपो आहे ना, त्यासमोर एक मोठं वन झालंय पाहता, बॉटॅनिकल गार्डन. त्या गार्डन मध्ये एका रात्रीत 3-4 हजार झोपडीचे खांब उभे केले, कलतान बांधली आणि लोकांनी ऑक्युपाय करायला सुरू केली. तेवढी वालावलकर होते एन्करेजमेंट कमिशनर मुंबईचे. मी त्यांच्याकडे गेलो, म्हणलं साहेब एका रात्रीत हे सगळं झालंय, तुम्ही कृपा करून काहीतरी बंदोबस्त द्या, मी तुम्हाला पाहिजे तेवढा बंदोबस्त देतो, पण हे काढून टाका तुम्ही. तर ते आणि बघितलं, हो म्हणे खरंच हे काय केलं पाहिजे. आम्ही ताबडतोब 2 SRPच्या गाड्या मागवल्या, बंदोबस्त 3 दिवस पुष्कळ दगडफेक झाली. मग आम्ही ती सगळी झोपडपट्टी तोडून टाकली. म्हणजे बांबूच होते. आणि आज मी तिकडून जातो, मला फार आनंद वाटतो की ही झोपडपट्टी आज मायामुळे. म्हणजे धारावीतला 90 फीट रोड, धारावीचं पोलीस स्टेशन, ते बॉटनिकल गार्डन, ह्याच्या मागे तुम्ही आहात. हो, आणि लेबर कॅम्प मध्ये आंबेडकर जयंती किंवा फुलं वाटायची. म्हणजे धारावीला मी पुष्कळ चांगले काम केलं. तुमच्या घरामध्ये तो एक फोटो मला दिसतोय, हा मला वाटतं साऊथ मुंबईतला कुठला तरी मोहल्ला आहे आणि त्यात सगळे हा एवढा जवळपास 150-200 लोकांचा मॉब आणि तुम्ही मध्ये हेल्मेट घालून दिसताय. हा सीन काय झालं होतं, बाबरी मस्जिद पडली 6 तारखेला. 7 तारखेला मुस्लिम लोक एरियामध्ये बंद त्यांनी सुरू केलं, सगळे रस्ते अडवले, बंद केलं. आणि 10 वाजेपर्यंत त्यांनी कुठेतरी हिंदूंची दुकानं तोडून सगळं सामान मारून जाळायचं, पोलिसांना शिव्या द्यायच्या, इथं कशाला तुम्ही आलात. आम्ही सगळे बंदोबस्तात पुष्कळ लोक होतो. तुमच्या उधर बाबरी गिराई उधर तुम लोक नाही गया, इधर क्यों आया, मला दोष देत होते. हा सगळं पोलिसांच्या विरुद्ध सगळं त्या दिवशी वातावरण होतं. आम्ही आपलं पेट्रोलिंग करत फिरत होतो. तर तिकडे इथं मौलाना शौकत रोडला एक सुलेमान चौकी म्हणून आहे, गुंड्रिया स्ट्रीट नावाची स्ट्रीट आहे. ते सुलेमान चौकी एक रस्त्यापासून थोडीशी आत 100-1 फूट आत सुलेमान चौकी, तिथं पोलीस नेहमी असतो. तर तिथल्या एकटा पोलीस त्याला जाऊन कुठेतरी स्टॅक केला. ते पोलिसांच्या विरुद्धच वातावरण होतं ना. मग त्यांनी फोन केला मला मारलं हे करा म्हणून. त्या ताबडतोब वायरलेस गाडी 10 पोलीस हवालदार शिपाई सगळे तिकडे गेले. ते त्या गाडीवर दगडफेक झाली. त्यांना असं वाटलं आता हे आपल्याला अटॅक करणार. हा, तर ते गाडीवर दगडफेक झाली. ऑफिसरनी एक गोळी उडवली. गोळी उडवला ते लोक अजून तोपर्यंत गाडी तर गल्लीत गेली होती. तो लोक तर अजून चिडले, बोले उधर कुछ नाही किया और इधर गोली उडत आहे, तो बोले हम इसको मारेंगे.
त्यांनी सगळे लोक 3-4 हजार लोक रस्त्यावर आले. त्या गाडीच्या भोवती सगळे उभे राहिले आणि मोठे मोठे उंडके, पाईप, ड्रम असं काहीतरी ठेवून ते चारी बाजूने ती गाडी जाम करून टाकली. बोले अभी हम तुमको जला डालेगा, हाँ क्या तुम करता है देखता है अभी तो उड़ा कितना गोली उड़ाता है. त्यांनी मेसेज दिला. तिथं आम्ही जे जंक्शनला जॉईंट कमिशनर, 2-3 DCP, ACP, 25-30 शिपाई पुष्कळ होतो आणि सगळा मॉब रस्त्यावर भरलेला. आणि तिथे जाईपर्यंत समजा आपण गेलो असतो फायरिंग करत, आपण मारेपर्यंत आपले लोक मरून गेले असते. त्यांचं जीवन धोक्यात होतं. तुम्ही बोलताय ते चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहत आहे. हो. आणि मग अशा त्या एरियात मी बरंचसं चांगलं काम केल्यामुळे मुस्लिम लोकांचे माझ्याशी फार चांगली रिलेशन. मी उर्दू शिकलो होतो, कुराणचा अभ्यास केला, ते सगळ्यांना माहीत होतं ते. त्यामुळं माझ्याबद्दल मुस्लिम समाजात थोडीशी एक प्रकारची सहानुभूती होती. तर मी ते गडबड करणाऱ्या लोकांच्या मध्ये गेलो. त्यांना म्हणलं, ओ हमारा सब बच्चे जैसा है, उसको मेरे को बचाने का, वो लोग उसको जलाने को बोलता है, तुम चलो मेरे साथ और उनको समझाओ कि ऐसा नहीं करने का. बोले साहब आप अकेला आएगा? म्हणलं मैं अकेला आता हूँ, चलो. तर मी एकटा आणि ती 200-300 पोरं, त्यांच्या हातात काठ्या, बाटल्या, दगड हे सगळं घेऊन म्हणलं तुम चलो सब मेरे साथ. मी पुढे ते मागे, माझ्या मागे सगळे ठरव करत आम्ही तिथपर्यंत गेलो. तिथे गेल्यावर तिथल्या लोकांनी पण मला पाहिलं, जेने साहेब आहे ना, ठीक आहे छोड दे गाडी असं म्हणून त्यांनी ती गाडी सोडली. तो ड्रायव्हर इतका घाबरलेला होता, ती गाडी वळवायला जागा नव्हती. रिव्हर्समध्ये ती त्या सुलेमान चौकीपासून जे जंक्शनपर्यंत त्यांनी ती रिव्हर्समध्ये गाडी तशीच आणली. थड. तो इतका घाबरला होता. जे जंक्शनला ते शेवटी गाडी त्यांनी उलटी केली, पण सगळ्यांचा जीव वाचला. त्यामुळे त्या सगळ्यांना आश्चर्य वाटलं. आमचे बापटसाहेब कमी, अरे तू कसं काय असं केलंस? म्हणजे साहेब लोक माझं ऐकतात, परमेश्वराची कृपा. त्या रात्री शरद पवार साहेब आले मुख्यमंत्री व्हायला दिल्लीहून 12 वाजता. बापटसाहेब त्यांना घेऊन आले. मी तिकडे बंदोबस्ताला उभा होतो. मुद्दाम बापटसाहेबांनी गाडी थांबवली आणि मला बोलवलं, शरद पवार साहेबांची ओळख करून दिली. म्हणजे याने आज फार चांगलं काम केलं, सगळ्यांचे जीव वाचवले. असं ते केवळ मी लोकांशी चांगलं वागत असल्यामुळे. लोकांशी ते जे वाचले पोलीस ते आहेत. हा ना. आता त्यानंतर आता मी रिटायर होऊन 30 वर्ष झाली. मी 2-4 महिन्यापूर्वी मी असा रस्त्याने वॉक करत चाललो होतो. एक माणूस पळत आला आणि माझा पाय पकडला. म्हणलं कोण तुम्ही, का माझा पाय पकडला? साहेब मला ओळखलं नाही. म्हणलं नाही, मी रिटायर ACP देशमुख. म्हणलं का पाय काय? साहेब मी आज जिवंत तुमच्यामुळे. त्या दिवशी गाडीमध्ये मी तो फौजदार होतो. आज मी ACP म्हणून पुण्यात रिटायर झालो, पण तुमच्यामुळे मी आज जिवंत आहे. आणि मग त्याचे काय तिथे 4-5 मित्र होते, त्यांना बोलवलं. त्यांनी सगळी स्टोरी सांगितली. मग तिथंच मला त्यांनी एक पुष्पगुच्छ आणून दिला, शाल घातली, मग दुसऱ्या दिवशी माझा सत्कार केला. मग तो सगळे माझ्यामुळे, तुमच्यामुळे आम्ही आज जिवंत आहे साहेब. मग ते बघून अनेक अधिकाऱ्यांनी, मग कुठले साहेब तुम्ही तिकडे गेला होतात आणि आम्ही फायरिंग करत होतो, लोक पळत नव्हते, पण तुम्ही काठी घेऊन आलात आणि तुम्हाला बघून लोक पळायला लागले. आता काय आठवणी मग कळवतात लोक, बरं वाटतं. पण मग असं आता तुम्ही 2-4 उदाहरणं मी सांगतो की पूर्वी हे हिंदू आणि मुस्लिम गुंड सगळे एकत्र होते. ते वरदाराजन नावाच्या गुंडाच्या एक जो मला वाटतं चेंबूर, वरदाराजन थोडासा पोलीस एजंट होता. वॉन्टेड असेल तो काय करायचा, त्यांनी पोलिसांची सिंपती कशी मिळवली होती, कुठल्याही पोलिसांना वॉन्टेड गुन्हेगार असेल तर त्याच्याकडे जायचं, वर्धा त्याला घेऊन हजर करायचा. पोलिसांना बरं वाटायचं, त्रास न होता, वर्धा आणून आरोपी हजर करतोय. त्यामुळे वर्धाचं महत्व वाढत चाललं. मग त्यांनी गणपती बसवायला सुरुवात केली. त्या गणपतीला गर्दी, मग ते एक कल्टच झाली असायचं ना. गणपती किंवा कुठला तरी देव बसवायचा, त्याची आरती करायची. ते मग वर्धा, मग ते त्याच्या गणपतीला सगळे सिनेमा स्टार, त्याची मोठी नाव झालं त्याचं. तो मुळात गुंडच. तर हे धर्माचा आधार घेतात, पण त्यांचं काम जे चालू असतं ते एका बाजूला चालूच असतं. तुम्ही मुस्लिम समाज, जातीय सलोखा, धार्मिक सलोखा राखण्यासाठी दोन्ही बाजूच्या लोकांशी एकरूप झालात. पोलीस ऑफिसर असताना तुम्ही माणूस म्हणून त्यांना एक सॉफ्ट हे देऊ शकलात, त्यांचा विश्वास संपादन करू शकलात. तरीही तुमच्यावर मुस्लिम धार्जिणे आहात असा आरोप झाला, मगाशी तुम्ही त्याचा उल्लेख केलात. तर खरंच आता काही दिवसांनी आता असं रूप आलंय की दाऊद ही एक मुस्लिम डॉन, आणि आता जे हिंदू काही आहेत, म्हणजे मन्या सुर्वे हिंदू डॉन, अरुण गवळी हिंदू डॉन, रमा नाईक हिंदू डॉन किंवा छोटा राजन हिंदू डॉन, ते असले धार्मिक डॉन म्हणून आहेत काही लोक. यांना धर्माशी काहीही देणं घेणं नाही. हे केवळ हा सध्या चलती नाणं आहे.
म्हणून त्याला सध्या या सरकारचं सगळ्यांनाच हिंदू धार्जिणं धोरण असं या देशामध्ये आज 700 वर्षे मुसलमान आहेत. 700 वर्षात हिंदू यांची संख्या कमी झाली आहे का? मोस्टली आज जे धर्मांतर केलेत त्यांच्यावर अन्याय झाला, त्यांनी धर्मांतर केलं. बाकीच्या लोकांनी असं धर्मांतर सहसा केलेलं नाही. जबरदस्तीने कुणी औरंगजेबाकडे असताना मिर्झा मुसलमान नाही झाला, त्याचा तो सेनापती होता, पण त्याचा हे झाला नाही. किंवा इब्राहिम लोधी कोण महाराजांकडे होता, तोच महाराजांचा शस्त्रसंभाळ सांभाळत होता. हे लोक आपल्या धर्मापुरतं करतात. ज्यांनी त्यांनी आपला धर्म पाळावा, त्याला काय करायचं ते करावं. सार्वजनिक ठिकाणी येताना सगळ्यांनी एकत्र यावं. एक कुठलाही माणूस आता त्या राजा जयचंदनी सुद्धा पृथ्वीराजला मारण्यासाठी गजनीला बोलवला. म्हणजे आपल्या फायद्यासाठी हिंदू मुसलमानाला बोलवतो, मुसलमान हिंदूंना बोलवतो. ते एकमेकांशी कायम झगडतात. पेशव्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध लढतो म्हणून टिपू सुलतानाला मदत न करता पेशव्या इंग्रजांना मदत केली. खरं तर त्यावेळी जर ते टिपू सुलतानाला मदत केली असती तर इंग्रज त्यावेळी पळून लावलं, टिपू सुलतानी पळून लावलं होतं त्याला. पण हे काय, जे जाती धर्माचं कुठली जात जमात वाईट नसते. मी मागे असं डिक्लेअर केलं, हे सगळे म्हणतात ना 5 बायका 25 पोरं. मी असं डिक्लेअर केलं होतं की या शहरात आमच्या एरियात 5 बायका आणि 25 पोरं असणारा एक माणूस माझ्याकडे आणा, त्याला मी 25,000 रुपये बक्षीस देईल. आता एखाद दुसरी 2-4 केसेस असतील. आता तसं तुमचा दिलीप कुमारची बायको एकदम खंबीर राहिली म्हणून ती सायरा बानू म्हणून त्यांनी तिला नाही त्या हैदराबादच्या मुलीशी लग्न करून दिलं. पण त्याच्या विरुद्ध तुमचा धर्मेंद्र, त्याची बायको महाराष्ट्र सरकार ते आमच्या लॉटरीच्या याला देवी म्हणून तिला पूजा करतात. ती मुसलमान म्हणून त्याच्याशी लग्न केलं. म्हणजे हिंदू मुसलमान असं काय नसतं. आपला स्वार्थ आला की मग त्याची जात विसरते, धर्म विसरतो, त्याला स्वार्थ फक्त येतो. आता उगाच एक काय हिंदूचं असं केलं पाहिजे असं काही नसतं. कधी सगळे मुसलमान वाईट नाहीत, सगळे हिंदू वाईट नाहीत. आणि या देशातले 20 कोटी मुसलमान कुठे टाकून देणार? पाकिस्तानची लोकसंख्या पण 20 कोटी नाही. ते आमची तुम्ही नाही ना समुद्रात टाकून द्या. इज इट पॉसिबल? नो नो. तर तुम्हाला त्यांनाही शिरजोरी करून दिली नाही पाहिजे, त्यांनी शिरजोरी नाही केली पाहिजे. पण तुम्ही सुद्धा प्रत्येक गोष्टीत काहीतरी नाही सगळं लांड्या आहे, कटवा आहे असं. तोही चांगला माणूस आहे, सगळे चांगले असतात. आता कितीतरी पंढरपूरची वारी करणारे मुसलमान आहेत. आणि जो चांगलं करतो तो हिंदू आहे का मुसलमान आहे, माणूस चांगला असावा. यू शुड बी अ गुड मॅन. हे जे मी तुम्हाला परत गीतेवर आणतो, नाही कल्याण करशील, जर चांगलं करशील तुझं वाईट होणार नाही. तर तू उगाच या धर्माचं त्या धर्माचं नाव घेऊन असा जातीद्वेष पसरवणं मला तरी योग्य वाटत नाही. सर, आता एक वातावरण असं आहे की दाऊद इब्राहिम तुमच्या काळामध्ये अतिशय छोटा माणूस होता, पण तो कालांतराने या गुंडगिरीतून वर आला, स्मगलर म्हणून वर आला आणि तो दुबईला पळून गेला. त्यानंतर या भारतामध्ये अराजकता माजवण्यासाठी बॉम्बस्फोट झाले किंवा दंगली झाल्या किंवा अतिरेकी हल्ले झाला 26/11 सारखा. तर असा एक विचार प्रवाह येतो की जर तेव्हाच दाऊदला पकडलं असतं आणि इतर गुंडांसारखं एन्काउंटर झालं असतं किंवा त्याला पकडून जेल झाली असती जशी आजचे, तर हे सगळं तो पळून गेला असतं आणि झालं नसतं. आत्याबाईला मिशा असतं तर दाऊद नाही तर अजून दुसरा कोणी मजूर अहमद तयार झाला असता. आणि आम्ही कारण नसताना याला फार घाबरतो. 26/11 काय किती 200-300 लोक मेले ना. नाहीतर आता अनेक ठिकाणच्या रायटमध्ये हजारो लोक मरतायत. सामान्य माणसाचं जीवन इतकं अशक्य करून टाकलं तुम्ही. आपण कारण नसताना घाबरतो. मी पुरी बायकांना एवढंच काढतो, तुम्ही घाबरू नका. चेन स्नॅचिंग होते म्हणजे पुण्यामध्ये दिवसात 2 किंवा 3 चेन स्नॅचिंग होतात. पुण्यामध्ये बायका किती आहेत? 60 लाख. तुमचा टर्न कधी येणार? कारण नसताना घाबरू नका. तसं आम्ही कारण नसताना या गोष्टीचा बागुलबा करतो की नाही याचं आता सगळे मुसलमान, आपण सगळे मुसलमान होणार. आणि या 700 वर्षात आम्ही सगळे हिंदूच राहिलोत ना. आज सुद्धा आमची मेजॉरिटी आहेच ना. मग आम्ही सगळे धर्मांतर करू असं का तुम्ही समजता? असं का खोटं पसरवता? बरोबर आहे, बरोबर आहे. हिंदू खतरे में, मुस्लिम खतरे में. आता कोणी खतऱ्यामध्ये जात नाही. ज्याला जगायचं तो व्यवस्थित जगेल. पण जी फेअर सायकोसिस आहे ना, फेअर सायकोसिसमुळे फार वाईट घोटाळे होतात. तर तुम्ही आता एक उल्लेख केला की महिलांचा. अलीकडे एक विधान एका पॉलिटिकल लीडरच्या मुलीने किंवा ते पॉलिटिकल पर्सनॅलिटीने केलं की स्त्रियांना एक खून माफ करा. स्त्रियांना खून माफ करायच्या ही मुळात आहे ना, इंडियन पिनल कोडमध्ये 2 गोष्टीमध्ये तुम्हाला माणसाला जिवंत मरण्यापर्यंत शिक्षा देण्याची
राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स. म्हणजे 100 आणि 103 इंडियन पेनल कोड जुना, आता नवीन कायदा मला माहित नाही. इंडियन पेनल कोडचं 100 आणि 103 तुम्ही वाचा. त्यात जर एखादा माणूस स्त्रीवर अत्याचार करत असेल तर ते स्त्री पण त्याला मारू शकते, त्याला मरेपर्यंत त्याचा मारून हे करू शकते, किंवा इव्हन तिसरा माणूस त्याला गोळी घालून तो प्रिव्हेंट करण्याकरता करू शकतो. तुम्ही 3 सेक्शन मुद्दाम 100 आणि 103 लक्षात ठेवणे शिकले. तुमच्या घरात एखादा दरोडेखोर आला आणि तो तुम्हाला मारण्याच्या परिस्थितीत आहे, त्यावेळी तुम्ही त्याला मारलं, त्याला खून म्हणतच नाही. इट इज राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स. तुम्हाला म्हणजे आज जे सगळे एन्काउंटर पोलीस करतात ते याच काय, तो मला मारण्याची शक्यता होती म्हणून मी त्याला मारलं. एखादा माणूस तुम्ही बघितलं, एखादा माणूस दुसऱ्याला मारतोय, तो इनोसंट माणसाला मारतोय, त्याला वाचवण्यासाठी तुम्ही त्या असॉल्टंटला मारलं तर कायदा तुम्हाला संरक्षण देतो. राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स, इट इज नो ऑफेन्स. त्यामुळं असा कुठलाही गुन्हा होत नाही. त्या वेगळे तरतूद आज 1860 पासून आपल्या देशामध्ये आहे. वेगळं मारणे आता काय प्रसिद्धीसाठी कोणतरी काय नवीन थीम काढतं, हा मुळात कायदा आहे. आणि मी तर म्हणतो की आम्ही इग्नोर्शिया ज्युरिस नॉट इन्स्टिट्यूट, म्हणजे कायद्याचं अज्ञान हे चालणार नाही असं म्हणणं, असं कायदा तरतूद आहे. पण आपण शाळांमध्येच तरतूद केली पाहिजे की आपले कायदे काय आहेत, बेसिक आमचे राईट्स काय आहेत, हे पोलीस स्टेशनला गेलं नागरिक शास्त्रामध्ये हे शिकवलं पाहिजे आम्ही की हा राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स तुमचा आहे. की बाईची जर कोण असं अत्याचार करत असेल तर त्या माणसाला ठार करण्याचा सुद्धा माणसाला अधिकार आहे आणि तो गुन्हा होत नाही. हे जर आम्ही शिकवलं तर माणसं, लोकांना कायदाच माहीत नाही. आपण कायदा शिकवू असं मी बऱ्याचदा प्रयत्न केले. मागे मी एका शिक्षण मंत्र्यांना भेटलो होतो, हा करू म्हणाले, पण आता मी एकदम छोटा माणूस आहे, मी जास्त काय करू. मी तर आपल्याला सांगतो, रस्त्यामध्ये पोलीस उभे असतात ना सिग्नलला, तर जाणारी बस गर्दी दिसली, बायका उभ्या दिसल्या, त्याने जावं आणि बघावं की बाईच्या सीटवर कोणी पुरुष बसला, त्याला उठवावं. इतरांना कंडक्टरला कोणाला ऐकत नाही, पण पोलीस गेला त्यांनी केलं. आता हे पोलीसचं काम आहे. तो पोलीस म्हणतो मी कशाला कळलं, माझं काय अडलंय. ही यावेळी वृत्ती, मग यात वृत्ती काय आली की मला जनतेला मदत करायची, मॉरल पोलिसिंग व्हायला पाहिजे. मग मुळामध्ये ही वृत्ती आम्हाला मांडली पाहिजे की मी जनतेचा सेवक आहे, नुसतंच हे म्हणून चाललं नाही, मी जनते, अशी वृत्ती माझ्या मनामध्ये आली तर तुमची एकदा वृत्ती चांगली झाली की तुम्हाला लोकांना मदत करता येईल. सर, आता मगासपासून आपण ज्या गुंडांची नावं घेतली किंवा गुंडगिरीतल्या लोकांची नावं घेतली, यांची दुश्मनी त्यांच्या धंद्यामध्ये जो आड येईल आणि ह्या आपल्याला जो क्रॉस करतोय, आपल्या माणसांना नुकसान करतोय, त्यांची आपापसात भिडली आणि मग सगळे वेगळे झाले आणि मग ते एकमेकाचे मुडदे पाडायला लागले, गँगवॉर त्याला म्हणायला लागले. आत्ता अलीकडच्या या 1-2 महिन्यातल्या बातम्या जर आपण पाहिल्या किंवा परिस्थिती पाहिली, अतिशय क्रूरपणे सामान्य लोकांना मारण्याचे व्हिडिओ खूप समोर येत आहेत आणि त्यातले बरेच जण राजकीय लोकांच्या आश्रयाला किंवा त्यांच्याशी संबंधित लोक आहेत. तर सामान्य माणसांवर होणारी दादागिरी आणि तेव्हाची गुंडगिरी, आता तुम्ही ह्या गोष्टीकडे कसं पाहताय? जे चाललंय ते अतिशय भयावह आहे. म्हणजे सध्याचं महाराष्ट्रातलं चित्र की आपण कशाविरुद्ध आवाज उठवायला गेलो की आपल्याला संपवलं जाऊ शकतं, ते आपल्याला कोणीतरी मारून टाकेल अशी एक भीती सध्याच्या काळात लोकांच्या मनात निर्माण झाली. तुम्ही ह्या गोष्टीकडे कसं बघता? मी म्हणतो आपण संघटित व्हायला शिकलं पाहिजे. ज्याच्या कोयता गँग 8-10 पोरं कोयता घेऊन येतात, तुम्ही 500-600 लोक असता, तुम्ही सगळे होऊन खाली उतरले आणि बँचवर तू काय करतो म्हणून जर त्यातल्या दोघांना पकडलं, पुढच्या वेळेला हिंमत होणार नाही ना. आम्ही सगळेच निष्प्रभ झालो आहोत आणि कुणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे. तर मी असं बऱ्याचदा करायचो. मी लहानपणी म्हणजे 16, 14, 15 वर्षाचा आमच्या एरियात एक गुंड असं चाकू दाखवून पैसे काढायचे सगळ्या दुकानातून पुण्यामध्ये. ते आम्ही फुटपाथीला बसल्या सगळे मित्र लोक, तर तो असा क्वालेकर म्हणून मोठा गुंड होता नानापेठेत, तो सगळं असे रोज तो करायला. माझ्या एक दिवशी संताप झाला. मी तो त्या दुकानात गेला तर मी तिकडे गेलो आणि तो असा चाकू दाखवला, मी जोरात ओरडलो, टाक गुंड, टाक चाकू. तो इतका घाबरला की एवढीच पोरगं एवढी हिंमत करतं, त्यांनी चाकू टाकला गाडी मान वाळून गेला. तसं तुमच्या एरियात जर कोण असं आलं तर काय 10-12 गाड्या तोडतो ना. एक 50 लोक सगळे आले आणि त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना पकडले त्या तुम्हाला, तर पुढच्या वेळेला त्यांना हिंमत नाही होणार. असं काहीतरी एखादी संघटना किंवा की म्हणजे आता RSS तशी लोक टीका करतात, पण ती एक संघटना अशी आहे की एकत्र येऊन चांगल्या गोष्टीसाठी धडपड करतात ते. तर असं आपल्या लोकांनी ठरवलं. माझ्या एरियामध्ये मी पूर्वी दंगलीच्या वेळेत लोकांनी लोखंडी दरवाजे केले होते आणि सगळे आपल्या हातात बांबू घेऊन लोक तयार राहायचे. आपल्या एरियात कोण आला की आणून त्याला
त्याला एकदा माहीत पडलं या एरियात आल्यावर आपल्यावर अशा हल्ला कुठल्या दादाची हिंमतच होणार नाही. जोपर्यंत आपण सगळे एक होत नाही ना चांगले लोक, थोडंसं एखाद दुसऱ्याला मार पडेल. आता मला सुद्धा त्यावेळी त्यांनी मारला असता की काय शेवटी तुम्ही कधी मरता ॲक्सिडेंटमध्ये, पण सध्या आठवड्याला 3-4 लोक मरतात. तर आपण थोडीशी हिंमत वाढवली पाहिजे आणि भीती कमी केली. आपल्या भीती फार, अरे सगळं गुंड लोक आले तिकडे, काय कोयता गँग आली, कोयता गँग आली, 2-4 गाड्या तोडतात जातात, मग दहशत, मग लोक पैसे वसूल करतात. त्यांची ही मस्ती जिरवायची काम हिंमत, आणि त्यांना पोलिसांनी मदत केली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं पोलिसांनी. आता तिकडे तुम्ही पोलीस स्टेशनला 100 नंबरला फोन केला तर जनरली तुम्ही कुठून बोलताय, तुमचा नंबर हाच बरोबर आहे का, मग थांबा पोलीस स्टेशनला, तुमचं पोलीस स्टेशन एरिया कुठे, अरे मी सांगतोय तिथं तो माणूस त्या माणसाला मारतोय, ताबडतोब गाडी पाठव. नाही तुमचं व्हेरीफाय केलं पाहिजे. आता तिथे ते बसलेला शिपाई, त्या कमिशनर जो कोण असेल त्यांनी तिकडे हे बघितलं पाहिजे. आल्यानंतर कॉल खोटे असेल, त्या 2 कॉल खोटे येतील, पण 5 खरे असतील, ताबडतोब पाठवा ना. आता मी त्या दिवशी आमच्या इथे रस्त्यात 7-8 पोरं गाड्या आडून सगळ्यांना पैसे काढत होते. मी पोलीस त्या 100 नंबरला फोन केला, तुमचं नाव काय म्हणलं, तुमचे कमिशनर म्हणतात नाव सांगायची गरज नाही. मग कुठे राहता तुम्ही, कुठली एरिया आहे ते तुमची. मी म्हणलं तुम्हाला सांगतोय मी मार्केट यार्डच्या मागे राहतो, हे प्रेमनगर झोपडपट्टी, तिथे 7-8 लोक गाड्या आडून लोकांकडून पैसे घेत आहेत. मग ते तुमचा नंबर व्हेरीफाय करू द्या. तुमचा नंबर व्हेरीफाय करतो, मग पोलीस स्टेशनला कळवतो. म्हणलं तोपर्यंत हे लोक काय वाटेल ते करतील की. पण ते शिपाई त्याला जे तेवढं, तर तिथे जे काय 100 नंबरला कोणी अधिकारी असते, जबाबदार अधिकारी जो रिस्पॉन्स लगेच देईल. हे म्हणतात आम्ही मुंबई पोलीसमध्ये पूर्वीच्या काळी वायरलेस 2 मिनिटाच्या आत जागेवर जायची, आणि त्यावेळेला इमिजिएट आम्ही रिलीफ द्यायचो. ज्यावेळी आम्ही, आता सध्या काय मला रिटायर होऊन 29 वर्ष झाली, पण माझा हा पर्सनल अनुभव सांगतो, त्याने 10 मिनिटं मला नुसतं विचारण्यात घालवली. तुम्हाला जर हा असा अनुभव, मी काय कोणाला सांगत नाही, मी रिटायर्ड ACP आहे. मी काय तुमचं नाव काय म्हणलं, मी नाव सांगत नाही, माझा फोन नंबर तुमच्याकडे आलाय, तर ट्रू कॉलरने माझं नाव तुमच्याकडे आलंच. पण तुम्ही जास्त वेळ घालू नका, ताबडतोब पाठवा ना. हे तोपर्यंत ते कुणाला मारून टाकतील. तर नाही, आम्हाला व्हेरिफिकेशन करायला पाहिजे. मग त्या पोलीस स्टेशनच्या मला ऑफिसरचा फोन आला, तुम्हीच फोन केला होता का आत्ता, काय तुमचा पत्ता काय. अरे म्हणलं एवढ्या वेळात. मग अशा प्रकारे जे रिस्पॉन्स तिथे लोक नेमलेले आहेत, वरिष्ठ अधिकारी, मी हे करायचो, मी मुद्दाम बाहेर जाऊन फोन करायचो, असं असं आत्ता झालंय. मग तू काय रिस्पॉन्स देतो, मग त्याला मी जाऊन तिकडे सांगायचो की तू हे बरोबर नाही केलं, तू हे असं केलं पाहिजे. सर, मी एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो, आपली मुलाखत खूप वेळ चाललेली आहे. तुम्ही गुंडांना पकडलं, तुम्ही अनेक गुन्हेगारांना पकडलं, एकदा अशी एक वेळ आली की तुम्हाला एका पिसाळलेल्या हत्तीला पण पकडावं लागलं. नाही तो पकडावं नाही लागलं. 1962 सालची गोष्ट आहे. मी 20 वर्षाचा 20-21 वेळ होतो. मी कोर्टात चाललो होतो, पलटण रोड पोलीस स्टेशन. आता ते रमाबाई नवीन तुम्ही पोलीस ना, पहिली पोलीस स्टेशन. तर त्यावेळी तिकडे सर्कस, क्रॉस मैदानाला सर्कस लागायची. त्याच्या सर्कसमधला हत्ती सुटला आणि तो असा रस्त्याने पळत होता. लोक त्या हत्ती बघून सगळे घाबरून पळत होते. मी बसमध्ये होतो आणि बघताना मी बघतो लोक पळत आहेत, हत्ती पळतोय. मी पण मी बसची बेल मारली, उतरलो, आणि तेवढ्यात माझ्या डोक्यात आलं, समोर ऊसाची एक चक्की चरखा होता. ते गाडी, ते नुकत्याच ऊस आला होता. तर मी काय केलं, तो ऊसाचं तर गाडी घेतली आणि त्या हत्तीच्या पुढे अशी धरली. तो येणं, त्या हत्तीने ऊस पाहिला आणि मग मी इथे उलटा पळत चाललो. तो हत्ती माझ्या मागे मागे मागे, म्हणजे खादी भंडारपासून ते कस्टम हाऊस, PM रोडनी तिथपर्यंत मी ती गाडी अशी पळत गेली. आणि ती कस्टम हाऊसचं मोठं गेट आहे, त्या सर्कसच्या गेट सारखंच आहे. मग मी ती गाडी तिकडे आत ढकलली आणि ते त्या हत्ती गेला तिकडे, आणि मग आम्ही दरवाजा बंद करून घेतला. मग ते सर्कसवाले आले, पण त्यामुळे ते वर्तमानपत्रात दुसऱ्या दिवशी सब इन्स्पेक्टर हत्ती को हे किया, पेपरला आलं. मग माझी पहिली प्रसिद्धी हत्तीला पकडण्याची, हत्तीला पकडण्याची पहिली. तुमच्या एवढ्या कारकिर्दीमध्ये सध्या असे एन्काउंटर स्पेशालिस्ट की ह्या गुंडाला पकडलं, त्याला मारलं, अशी खूप ख्याती प्रत्येक पोलीस ऑफिसरची येते. लोक त्यावरून ओळखतात त्या पोलीस ऑफिसर्सना. तुमच्या पूर्ण आयुष्यामध्ये तुमच्या बंदुकीतून कधी गोळी सुटली आहे का? मला असा प्रसंग झाला नाही. म्हणजे माझ्या अंगावर कधी कोणी असा गोळी घेऊन आलेलं नाही माझ्या विरोध असं. आणि मी सगळ्या अधिकाऱ्यांना नेहमी सांगायचो, जोपर्यंत तुमच्या जीवाला धोका निर्माण होत नाही तोपर्यंत तुम्ही बंदूक उडवायची नाही.
जे तुम्हाला संरक्षण 100 आणि 103 दिलंय ते जनतेला दिलंय, तेच पोलिसांना दिलंय. तुम्हाला विशेष संरक्षण नाही. त्यामुळं माझ्या सुदैवाने मला कधीही गोळी उडवावी लागली नाही. तुम्ही कधी कोणाला गोळी नाही? मी अजूनपर्यंत पोलीस खात्यात असताना माझ्या 37 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये मी गोळी उडवली नाही, म्हणजे जनतेपुढे. त्याच्या उलट म्हणजे गुन्हेगार सुद्धा कसे असतात. या मस्तानला 1964 साली मी मुसाफिरखान्यामध्ये शिपायाला मारलं म्हणून अटक केलं होतं. हा, तुम्ही का पोलीस शिपायाला हा, पोलीस शिपायाला मारला म्हणून. त्यावेळी तो नुकताच लीडर होत होता. त्याला अर्थ आणून टाकला तर सगळे आधी अरे तू मस्तान बघ. म्हणलं काय झालं, त्याने पोलिसाला मारल्यावर मी सहन करू शकत नाही, त्याला आज मी टाकून दिला. आणि त्या केसमध्ये ती केस चालली, त्यात त्याला 1 महिन्याची शिक्षा झाली. अच्छा. त्यानंतर मिसा 84 साली आलं, तर मिसाला पकडण्यासाठी मी क्राईम ब्रांचमध्ये होतो. शेंडी मिसा नाही, मिसा आलं. मिसाचा कायदा आला. तर त्यावेळी मुंबईतले जे 14 महत्वाचे गुंड होते त्यांना पकडण्याची लिस्ट रिबेरो साहेबांनी ती लिस्ट दिली. त्या लिस्टमध्ये माझ्या वाट्याला करीमलाला आणि मस्तानी 2 नावं आली. हे दोघांचं अटक करण्याचं मी त्यावेळी सिनियर इन्स्पेक्टर होतो. तर मला खबर होती की मस्तानची एक केप मिस्ट्रेस आहे नटी, ती चंदन सिनेमाच्या बाजूला बंगल्यामध्ये तो तिच्याकडे राहतो. म्हणून मी तिकडे रात्री 2-2:30 वाजता आम्ही गेलो. ते दरवाजावर ते बेल मारली तरी बाई एकदम खेकशी, क्या है म्हणलं हमको मस्तान चाहिए. कौन मस्तान? मैं म्हणलं देखो मेरे को पूरा मालूम है, तुम खाली उसके जाके बोलो की झेंडे आहे और अगर वो नहीं आएगा तो हम चला जाएगा. त्यांनी ऐकलं तिथून. अरे भाई क्या हुआ. तो माझ्या पहिलं असं आला, क्या बात आहे म्हणलं, तू वॉन्टेड आहे चलो. आला माझ्यावर. नंतर दुसऱ्या सकाळी मी रिबेरो साहेबांपुढे उभा केला, तर त्या फाटका माणूस आहे आणि तो लुंगी घालून आला होता. अरे बोला इतना फालतू झेंडे म्हणजे चाल हे मस्त आहे नाही. मी त्याला 2दा अटक केली. नंतर मी रिटायर झाल्यानंतर मी एका फर्निचरच्या दुकानात गेलो. तो फर्निचर घ्यायला मी आणि बायको. एक माणूस आला आणि मला म्हणला सलाम साहब. म्हणलं मैं दाऊद. म्हणलं तुम दाऊद किधर? हो दाऊद नहीं साहब, मैं मस्तान भाई का ड्राइवर दाऊद है. साहब एक बात बोलना था. बोले क्या? बोले आप वो माहिम दरगाह से उधर से स्कूटर पे जाते हैं ना, उस दिन हम मर्सिडीज में जाते थे. तो भाई बोला इसको ओवरटेक मत कर. भाई को गले में भाई आपका इतना इज्जत करता. म्हणजे गुन्हेगार जरी असला तरी त्याला एवढं माहीत होतं की हा चांगला अधिकारी आहे का. नाही, मी त्याला अटक केली होती पण मी कधी त्याशी वाईट वागलो नव्हतं. त्यामुळं तो ड्रायव्हरने मला रिटायर झाला 2-3 वर्षांनी सांगितले. तर असं बरं वाटतं की बा आपण एक समाधान काय की आपण कुणाचं कधी वाईट केलं नाही. आणि करीमलालाने पण तुम्हाला कुठल्या तरी करीमलाला मी घरी गेलो. ते करीमलालाच्या घरी याला मी अटक केली, सगळी गँग तर अटक केली होती, पण तो नॉवेल्टी सिनेमाच्या बाजूला राहत होता. तिकडे मी गेलो तर त्याला दुसरं सांगितलं, म्हणजे माझं काय थोडंसं असेल लोकांच्या मध्ये, अरे साहेब आहे ठीक आहे, चाय पिऊ चाय प्रेमाने. मी काय असं काय गुंडलं की त्याला गांडीवर लाट मारायची असं काय, प्रेमाने बोलायचं. चलो भाई आप वॉन्टेड आहे, चलो घेऊन आलो. त्या दिवशी मग पेपरला आलं, झेंडेने 2 महत्वाचे गुन्हेगार पकडले मिसामध्ये. म्हणजे माझं काय त्यात विशेष काय नाही. मी जे काय केलं त्याचा काय थोडासा इफेक्ट झाला असेल. या पूर्ण पोलीस कारकिर्दीमध्ये सर तुमच्याकडून काही राहून गेलं असं तुम्हाला वाटतं का? काहीच नाही. काही नाही. काय एवढ्या दिवस मी काम केलं, प्रामाणिकपणे केलं, अनेक चांगली कामं केली. चौपाटीला पूर्वीच्या काळी 66 मध्ये हे व्हायचं गणपती विसर्जन. त्यावेळी चौपाटी लाईटच नसायची आणि लोक बडून भरायचे अंधारामध्ये. तर त्यावेळी माझ्या डोक्यात कल्पना इकडे लाईट का लावू नये म्हणून मी म्युन्सिपल कमिशनर MW देसाई होते, त्यांचं PA कामदार होते. MW माझी चांगली इंटरनॅशनल फिल्म फेअर चांगली ओळख होती. मी त्यांना भेटायला गेलो. म्हटलं साहेब असं. अरे म्हणून त्यांनी लगेच कामदारला सांगितलं, अरे कामदार ते झेंडे बोलता वैसा करो. ते म्हात्रे म्हणून BSCचे चीफ इंजिनियर होते, त्यांना सांगितलं. मग ते माणसं आली, ते म्हणले कुठं लाईट लावायची. तर पहिले 4 लाईट चौपाटीला आम्ही लावले. आता जर तुम्ही गेलात तर चौपाटीला 4-5 हजार लाईट लावले असतात. पण मला असं वाटतं की हे लाईट पहिलं आपण सुरुवात केली. अशी काय बरीचशी मी मुंबईमध्ये लोकांच्या मदतीची फार चांगली कामं केली. म्हणजे आता न्यू इयरला गेटवेला बायकांना ॲक्च्युली अक्षरशः व्यवस्था करायची, कारण समोर येणारे. मी तिकडे गुलाबाला गेल्यानंतर मी पद्धत पाडली की जाणाऱ्या माणसांनी जाताना असेंब्ली हॉलच्या फुटपाथने जायचं, गेटवेवरून रेडिओ क्लबवरून तिकडे जायचं आणि डावी बाजू करून तुम्ही बाहेर यायचं. मग कुठेही समोरून येणाऱ्या माणसाचं विनयभंग करायचे. विनयभंग व्हायचा, लोकांना बायकांना घेरून घ्यायची. तर सगळी एकच लाईन सुरू झाल्यामुळे ती आता आजपर्यंत ती पद्धत चालू आहे. अरे वा.
हे खूपच छान आहे सर. हा अशा म्हणजे तुम्ही ही कामं केली आणि ती समाजोपयोगी झाली, पण त्या अधिकाऱ्याला ती समज पण असली पाहिजे हा की आता ते तुम्हाला समाजाचं भलं होईल हा आता माझ्यामुळे. तुमचं काम काय आहे की समाजाची सेवा करणं. पण आता हे कोणाला सांगायला मग जास्ती छान आहे म्हणतील. हे काय पोलिसचं काम आहे का? सर तुमची कारकीर्द सगळं तुमच्या पद्धतीचं पोलिसिंग ऐकताना असं वाटतं की तुम्ही राजकारणात यायला हवं होतं. राजकारण हे आपलं काम नव्हे. आज जनतेची सेवा करायची ना, तुम्ही ही चांगली सरकारी अधिकारी म्हणून तुम्ही जनतेची सगळ्यात चांगली सेवा करू शकता. आणि ती संधी होती. तुम्ही मंत्री झाला ते शेवटी सांगता कोणाला? एक्झिक्युटिव्ह सांगता तू कर. त्यापेक्षा त्या एक्झिक्युटिव्ह चांगलं केलं. त्या प्रत्येक अधिकाऱ्याने मी तुम्हाला सांगितलं ना, कटवायचं आणि काटायचं हे डोक्यातून काढून टाकायचं आणि त्या आल्यानंतर त्याला बसवायचं, त्याचं काम करायचं आणि सर्वसामान्यांना खाली पाठवायचं. हे जर आम्ही सगळ्या सरकारी अधिकारी केलं तर मला वाटतं आज तुमची मुलाखत केवळ पोलीस आणि गुन्ह्यांचे तपास आणि एखादा पोलीस ऑफिसर कसा गुन्ह्यांचा तपास करतो याच्या पलीकडची झाली. आणि आमच्या विमर्श बाय मयूर आडकर ह्या वाहिनीचा जो उद्देश आहे की पब्लिक इंटरेस्टमधल्या लोकांच्या मुलाखती कराव्यात किंवा त्यांच्यामध्ये गेलेला चुकीचा मेसेज खोडून काढण्यासाठी त्या अधिकाऱ्याची मुलाखत घ्यायची, त्या व्यक्तीची मुलाखत घ्यायची आणि सत्य लोकांसमोर आणायचं, हा आमचा एक मोटो आहे. तर त्यातील तुम्ही अतिशय महत्त्वाचे पाहुणे आज आमच्या मुलाखतीचे झालात. तुम्ही आम्हाला खूप मौल्यवान वेळ दिलाय सर. तो काळ इतका खतरनाक होता आणि त्यात तुम्ही पोलीस अधिकारी म्हणून जे काम होतं आणि जी काय जरब तुम्ही मॉरल त्या गुंडांवर त्या गुन्हेगारांवर बसवली, हे ऐकताना एक स्फुरण चढतंय आम्हाला. आणि आज अशा पोलीस अधिकाऱ्यांची गरज खूप जास्त आहे असं मला वाटतं. या काळातला हे मी पत्रकारिता केलेला आहे. एक समाजाकडे बघण्याचा, माध्यमांकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे माझा. तर मला वाटतं खूप गरज आहे की तुमच्यासारखे पोलीस जर येतात, म्हणजे शिवजयंती आली की असं आपल्याला वाटतं की महाराज पुन्हा जन्म घ्या. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली की घोषणा होतात की बाबासाहेबांनी पुन्हा जन्म घेतला पाहिजे, गौतम बुद्धांनी पुन्हा मी म्हणतो जे आहेत त्यांनी ह्यांच्यातलं थोडंसं जरी काम केलं ना, म्हणजे आपण म्हणतो की किमान तुकाराम महाराजांची एक ओवी अनुभवावी, तसा एक एक गुण जरी या सगळ्या महापुरुषांचा तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांचा जरी घेतला ना, तरी समाजात जी आज भीती निर्माण झाली आहे आजच्या काळामध्ये ती राहणार नाही. आणि प्रत्येकजण सलोख्याने, मग तो कुठल्या जातीचा असेल, धर्म असेल, तो आपापल्या घरी ठेवेल आणि माणूस म्हणून समाजात वावरायला लागेल आणि गुन्हेगारांविरुद्ध स्वतः पाऊल उचलायला सुरुवात करेल. तुमचं पुस्तक हे जे माझ्या आज हातात आहे, गाथा शौर्याची, हे कथन जरी मधुकर झेंडे साहेबांनी केलं असलं तरी अलीकडे ज्यांचं निधन झालं ह्या ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत मार्मिकचे, त्यांनी ही मुलाखत घेतली. या पुस्तक वाचतानाच तुमच्यातला माणूस पूर्ण झिरपतो वाचणाऱ्याच्या शरीरामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये. हा माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो. फक्त सुदैवाने आता तुझं इंग्लिश व्हर्जन हार्पर कॉलेज प्रसिद्ध करते. अरे वा, अरे वा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझी सांगायची राहिली समाप्त करताना की साहेब, आपण मगाशी विषय घेतला की सिनेमातून गुंडांचं उदात्तीकरण होतं आणि तुमच्यावर एक बॉलिवूडचा सिनेमा येऊ घातलाय जो ओम राऊत सारखा ताकदवर डिरेक्टर आहे, चिन्मय मांडलेकर सारखा अतिशय चतुरस्त्र लेखक आहे आणि मनोज वाजपेयी सारखा अतिशय हुशार आणि अभिनयाला वाहून घेतलेला नट तुमची पोलिसांच्या भूमिका तो जास्त खूप छान केलं. त्याची भूमिका खरं तर भिकू म्हात्रे म्हणून वर आली, पण त्याची बाकी इतरही भूमिका पोलीस म्हणून खूप चांगला, फॅमिली मॅन त्याची सिरीज खूप चांगली गाजली. अशी चांगली त्रयी तुमच्यावरचा सिनेमा करते, याच्याबद्दल जरा थोडं सांगा ना. आता मी काय सांगणार, हे पुस्तक वाचून एकतर डोरा डिग्स नावाची एक संस्था आहे, त्यांनी माझी एक डॉक्युमेंटरी केली. अच्छा. ती इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये झेंडे नावाची डॉक्युमेंटरी आहे. ती न्यूयॉर्कला दाखवली, शिकागोला दाखवली, मेलबर्नला दाखवली, अजून कुठल्या ते आता मिफला दाखवली. हा, नंतर तुमच्या मुंबईमध्ये त्याचे 3 शो झाले, पुण्यात झाले, गोव्यात झाले. आता गुवाहाटीला तिला रनर्सअपचं बेस्ट डॉक्युमेंटरी म्हणून बक्षीस मिळालं. ते डोरा डिग्स म्हणून अक्षरशः आहेत, त्यांनी ती डॉक्युमेंटरी माझ्या जीवनावर केली. त्यात मी स्वतःच काम केलं. आता मी जसा आहे तसा त्यात माझी लव्ह स्टोरी पण आहे, प्रेम कहाणी पण आहे. तर त्यांनी आपली छान स्टोरी केली. तर त्याच्या आधीपासून ओम राऊत माझ्या मागे लागले, साहेब तुम्हाला तुमच्यावर पिक्चर करा. ते त्यांचे वडील भरत कुमार राऊत ते माझे चांगले मित्र होते. तर त्यांनाही वाटलं अरे ते माझे कर त्या नीना राऊत त्या सगळ्यांनी कर म्हणून आता ते मला वाटतं नेटफ्लिक्सने त्यांना कॉन्ट्रॅक्ट ते दिलंय.
म्हणजे सिनेमाचा इम्पॅक्ट खूप असतो सर. तर मला वाटतं या सगळ्यामधून मधुकर झेंडे कोण आहेत, काय आहेत, कसे होते आणि कसे आपण असलं पाहिजे हे लोकांना निश्चित असं समजेल. लोक बघून काही करत नाही. ते जोपर्यंत आतून येत नाही ना, ज्ञानेश्वरी वाचून गेल्या 700 काही वर्षापासून झालं. दुसरा ज्ञानेश्वर परत झाला नाही. हो. तुकाराम वाचून परत झाला नाही. शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचं आम्ही नाव घेतो, पण संभाजी महाराज, शिवाजी महाराज काही आम्ही करायला बाबासाहेब मागत आंबेडकर नाही. दुसरे झाले. काय, कोणी मी सांगितलं ना, बाबासाहेब आंबेडकरांची चरित्र दलितच कोणी वाचत नाही. मीच त्यांना जाऊन म्हणलं हे वाचत जा तुम्ही. तर कुणाला सांगून काय येत नाही हो, स्वतः ते आतून आलं पाहिजे. आपण मनामध्ये आपण आपल्या मुलांवर संस्कार करतो, हो. तर त्यामध्ये त्यांनी काहीतरी फरक पडेल असं आपण असं आपण आशा करूया. व्यक्त करूया. आता तुम्ही एवढं येऊन त्रास घेऊन एवढे माझी मुलाखत घेतलीत. आता मी 88 वर्षाचा आहे, अजूनही मी सुदैवाने मी अजून तुम्हाला मुद्दाम सांगतो, मी अजून 3 तास रोज व्यायाम करतो. अरे वा. मला बरेच लोक म्हणतात की तुम्ही 88 वर्षाचे वाटत नाही. आणि मी अजूनही तळजाई चढून जातो. गेल्या वर्षी मी सिंहगड चढून गेलो होतो, प्रतापगड चढून जातो. मी अजून माणसाने फिट राहावं, हो. व्यवस्थित राहावं, हो. आनंदी राहावं आणि दुसऱ्याला त्रास देऊ नये, कुणाचं बस. निर्मोही. हो. हो. मी सुखी खूप छान. समाधानी. बोला सर तुम्ही. नाही, मी सुखी आणि समाधानी आहे. मला कशाची काय नीड नाही. मला काय त्याचं, मी माझी स्वतःची प्रसिद्धी करायला मागत नाही. प्रसिद्धी माझ्या मागे लागते, मी काय करू. खूप छान वाटलं सर Thank बोलून. you. आज तुम्ही आम्हाला खूप मौल्यवान वेळ दिलाय, त्याबद्दल विमर्श वाहिनीच्या वतीने मी तुमचा आभारी आहे. थँक्यू व्हेरी धन्यवाद मच. सर. खूप तुम्हाला शुभेच्छा. Thank you. तुमच्या वाहिनीला शुभेच्छा.